ठीक आहे. तो पुढचा पॉईंट काय बरं का आता आपण जे काही आहे कंपोजिशन करून टाकलं रिझॉल्युशन. आता रिझॉल्युशनमध्ये आपण बघूया रिझॉल्युशन कोणाला म्हणतात. रिझॉल्युशन म्हणजे स्प्लिटिंग. रिझॉल्युशन म्हणजे काय स्प्लिटिंग. एक सिंगल फोर्सला आपण दोन याच्यामध्ये काय करू शकतो स्प्लिट करू शकतो. तर स्प्लिट जर का करायला गेलो तर किती पद्धतीने करू शकतो 3 पद्धतीने. या सिंगल फोर्सला तुम्ही ऑर्थोगोनली स्प्लिट करू शकतात म्हणजे 90 डिग्रीमध्ये याला बरोबर. दुसरं काय आहे आपण त्याला काय करू शकतो बरं का त्याला नॉन परपेंडिक्युलर म्हणजे हा जर का फोर्स असेल तर याला समजा मी असा रिझॉल्व केला तर दुसरा कॉम्पोनंट हा बरोबर परपेंडिक्युलर नाही राहणार असा काहीतरी राहील. याला म्हणतात नॉन परपेंडिक्युलर रिझॉल्युशन. ठीक आहे. तर एक सिंगल फोर्सला तुम्ही परपेंडिक्युलर रिझॉल्व करू शकतात म्हणजे याला बरोबर असा आणि बरोबर दुसरा फोर्स जो आहे त्याला परपेंडिक्युलर असा रिझॉल्व करू शकतात आणि किंवा नॉन परपेंडिक्युलर करू शकतात किंवा एक सिंगल फोर्सला आपण पॅरलल पण रिझॉल्व करू शकतो. तो रिझॉल्युशन कशी करू शकतो पॅरलल पण करू शकतो. हे 3 पॉईंट तुम्ही लक्षामध्ये ठेवायचे. क्लिअर आहे. तो रिझॉल्युशन जो की आहे आपण या 3 पद्धतीने करू शकतो. आता मी काय बोललो आपल्याकडे एक सिस्टीम आहे. सिस्टीम कोणती आहे सिस्टीम आहे को प्लेनर. ठीक आहे ना. हा सिंगल फोर्स आहे आणि या सिंगल फोर्सवरती खूप जास्त फोर्सेस लागतात. ठीक आहे. तो किती 5 फोर्स आपल्याला लागताना दिसायला भेटत आहेत. तर आता आपण काय करू शकतो मला जर का म्हटलं की या 5 फोर्सेसचा एक सिंगल इफेक्ट दाखवणारा फोर्स बनवा याचा अर्थ कॉम्पोजिशन काढा तर त्यासाठी मला रिझॉल्युशन करता यायला पाहिजे. मग मी काय करतो हा जो पण फोर्स आहे हा वरचा जो पण फोर्स आहे हवाला तिरपा याला मी रिझॉल्व करतो परपेंडिक्युलर कॉम्पोनंटमध्ये असा आणि असा. यासाठी मला हॉरिझॉन्टल सोबत अँगल माहीत पाहिजे. जर हॉरिझॉन्टल सोबत इथला अँगल माहीत असेल तर तोच अँगल हा असतो. समजा हा जो काही होता हा समजा पी फोर्स होता याला जर का मी असा थिटा अँगलला जर रिझॉल्व केला हा थिटा अँगल आहे ना तर ज्याला अँगल चिटकून असतो तो कॉस्ट कॉम्पोनंट असतो. मग हे काय असेल हा पी कॉस्ट थिटा होऊन जाईल आणि वरचा काय होऊन जाईल पी साईन थिटा होऊन जाईल. ठीक आहे. याचा अर्थ काय बरं का की जेव्हा पण तुम्हाला रिझॉल्व करायचं आहे परपेंडिक्युलरमध्ये तेव्हा तिरपा आपल्या काही कामाचा राहत नाही. आपल्याला आडवा आणि उभा करावा लागत असतो. मी नवीन सांगतो जेव्हा पण तुम्हाला फोर्सला रिझॉल्व करायचा आहे तर तो जर का तिरपा असेल तर त्याला आडवा आणि उभा करून घ्यावा. पण जर समजा तो उभा आणि आडवाच असेल तर त्याला रिझॉल्व करता येत नाही. म्हणजे काय समजा डायरेक्टली उभा होता तर याला आपल्याला रिझॉल्व करता येणार नाही. तर त्याची मॅग्निट्यूड जी असेल तीच ठेवायची. समजा याची मॅग्निट्यूड होती क्यू तर क्यूच राहील तो असा. हा पाना आडवा होता तर आडवाला आडवा राहायचा. हा उभा आहे उभ्याला उभा राहू द्यायचा. पण तिरपा जो आहे ना तिरपा तर तिरप्याला आडवा आणि उभा असा रिझॉल्व करून घ्यायचा. ठीक आहे. आडवा आणि उभा रिझॉल्व करून घ्यायचा. मग जेव्हा पण या कोप्लॅनर कॉन्क्रीट सिस्टीममधल्या सगळ्याच फोर्सला स्प्लिटिंग करून टाकतात तर स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काढता यायला पाहिजे. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय आडव्या डायरेक्शनमध्ये जे पण फोर्सेस आहेत त्यांची बेरीज करायची. इकडे जाणारे तुम्ही पॉझिटिव्ह घ्या इकडे जाणारे तुम्ही निगेटिव्ह घ्या. इकडे जात होते 10 इकडे जात होता 8 याचा अर्थ रिझल्टंट किती आला बरं का म्हणजे समेशन ऑफ एफ ऑफ एक्स किती आला 2. ठीक आहे ना. इकडे जातोय 10 इकडे जातोय 8 समेशन ऑफ एफ ऑफ एक्स किती 2 कोणत्या डायरेक्शनमध्ये या डायरेक्शनमध्ये असं. पुन्हा वाय वरती वाय जातोय 5 खाली वाय जातोय 3. ठीक आहे. याचा अर्थ समेशन ऑफ एफ ऑफ वाय किती समेशन ऑफ एफ वाय येईल 2 कुठे वरती. तो समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काढला समेशन ऑफ एफ ऑफ वाय काढला. मग मला जर का रिझल्टंट काढायचं असेल तर मी रिझल्टंट कसा काढेल रिझल्टंट इज इक्वल टू अंडर रूटमध्ये समेशन ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ ऑफ वाय स्क्वेअर या पद्धतीने आपल्याला रिझल्टंट भेटून जाईल. आणि मला या रिझल्टंटने जर का अँगल किती हॉरिझॉन्टलसोबत तो जर काढायचा असेल तर मला आता अँगल काढायचा रिझल्टंट किती आला रिझल्टंट आला अंडर रूटमध्ये एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस अंडर रूटमध्ये एफ ऑफ वायचा स्क्वेअर. आणि मला जर का समजा अँगल काढायचा असेल कोणासोबत जो हा रिझल्टंट आहे ना या रिझल्टंटने हॉरिझॉन्टलसोबत केलेला अँगल रिझल्टंटने हॉरिझॉन्टलसोबत केलेला अँगल जर का मला काढायचा असेल जेव्हा लक्षात घ्यायचं को प्लेनर कॉन्क्रीट फोर्स सिस्टीम आहे पण फोर्स 2पेक्षा जास्त आहेत. तर 2पेक्षा जास्त फोर्स जर का असतील त्या केसमध्ये काय करायचं समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काढायचा समेशन ऑफ एफ ऑफ वाय करायचा अंडर रूटमध्ये दोघांची बेरीज करायची तुम्हाला रिझल्टंट भेटून जाईल. आणि तुम्हाला जर अँगल काढायचा समजा आर आणि एचमधल्या अँगलला मी थिटा म्हणतो तर टॅन ऑफ थिटा काय येईल बरं का तर टॅन ऑफ थिटा काय येईल. जर तुम्हाला हॉरिझॉन्टलसोबत अँगल जर घ्यायचा असेल तर हॉरिझॉन्टल खाली पाहिजे. मग तुम्ही काय करतात माहिती का तुम्ही करतात समेशन ऑफ एफ ऑफ वाय डिवाइड बाय समेशन ऑफ एफ ऑफ एक्स का म्हणतोय मी हॉरिझॉन्टल म्हटल्यावरती एक्स डायरेक्शनमध्ये आला ना. हॉरिझॉन्टल जेव्हा आपण म्हणतोय आडवी डायरेक्शन तर आडवी डायरेक्शनसाठी आपण एक्स म्हणतो. तर ज्याच्यासोबत तुम्हाला अँगल काढायचा आहे तो खाली असायला पाहिजे. याचा अर्थ मी कसा काढेल माहिती का टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू व्हर्टिकल डिवाइड बाय हॉरिझॉन्टल असं. व्हर्टिकल फोर्सेस म्हटल्यावरती एफ ऑफ वाय हॉरिझॉन्टल फोर्सेस म्हटल्यावरती एफ ऑफ एक्स असं. तर टॅन थिटा इज इक्वल टू व्ही बाय एच असा पण क्वेश्चन विचारून घेते. तुम्हाला क्लिअर होते का घाई होती सांगा रे सागर. हां चला तो असं पुढे जाऊ. रिझल्टंट जे काय लक्षात आला
तर जेव्हा पण एका पॉईंटवरती दोन फोर्स जेव्हा लागत असतील आणि हे जर का दोघं फोर्सेस जर का आपण पॅरलेलोग्रामची साईड म्हणून जर का रिप्रेझेंट करू शकलो तर त्याला पॅरलेलोग्रामने आपण काय करू शकतो, त्याचा रिझल्टंट काढू शकतो. आणि त्या रिझल्टंटचा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितला होता, p² + q² + 2pq cos θ. आणि जर या एकाच पॉईंटवरती जर का खूप जास्त फोर्सेस जर का लागत असेल त्याचा रिझल्टंट तुम्ही कसं करणार, या सगळ्या फोर्सेसला स्प्लिट करायचं एक्स आणि वाय डायरेक्शनमध्ये आणि समेशन ऑफ f(x) काढायची, समेशन ऑफ f(y) काढायची. समेशन ऑफ f(x² + समेशन ऑफ f(y²) केल्यानंतर तुम्हाला रिझल्टंट भेटून जात असतो. वरच्या ठिकाणाहून डायरेक्शन कशी काढायची तुम्हाला सांगितली आणि इथून डायरेक्शन कशी काढायची हे पण आपण क्लिअर करून टाकलं. ठीक आहे. तर दोन परपेंडिक्युलर रिझोल्यूशन आपण बघितला, परपेंडिक्युलर रिझोल्यूशन आपण बघून टाकला. पण मला जर का कोणी म्हटलं की नॉन परपेंडिक्युलर, पहिले आता नॉन परपेंडिक्युलर रिझोल्यूशन करण्याच्या अगोदर आपण काय करून टाकू, तर आपण काय करूया, आपण नॉन परपेंडिक्युलर रिझोल्यूशन करण्याच्या अगोदर आपण कन्सेप्ट शिकून घेऊ. समजा आज हे पी फोर्स लागतो, ठीक आहे, तिथे पी फोर्स लागतो आणि या पी फोर्स जो काही आहे ना, हा पी फोर्स होरिझोंटल सोबत, पटकन मला सांगा तुम्ही उत्तर द्या, हा थिटा अँगल आहे. तर पी फोर्सचा व्हर्टिकल कॉम्पोनंट काय येईल सांगा रे, व्हर्टिकल कॉम्पोनंट मी याचं रिझोल्यूशन करतोय. तो ज्याला अँगल चिटकून असतो तो काय असतो, कॉस थिटा. याचा अर्थ पी कॉस थिटा आहे आणि हा उभा काय असणार आहे, हा असणार आहे पी साईन थिटा. कळलं का. आता पी आपल्या काही कामाचा राहिला नाही. म्हणजे तिरप्याला जर का तुम्ही आडवा आणि उभा परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये रिझॉल्व करू शकलात तर याचं काही काम नाही. आता हा चालला गेला तर त्याचा पी कॉस थिटा आला आणि हा पी साईन थिटा या पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतं. ठीक आहे. आता जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला की हा जो पी आहे याला तुम्ही रिझॉल्व केले पी कॉस थिटा आणि पी साईन थिटा, जे तुम्ही रिझॉल्व केलेले त्याची व्हॅल्यू या पीपेक्षा कमी असेल का जास्त असेल, म्हणजे हा जो पी आहे या पी याला रिझॉल्व केला आपण पी कॉस थिटामध्ये आणि पी साईन थिटामध्ये. तर मी काय विचारतो तुम्हाला आता की या पीची व्हॅल्यू पी कॉस थिटापेक्षा किंवा पी साईन थिटापेक्षा आहे काय असू शकते, तर या पी कॉस थिटा आणि पी साईन थिटापेक्षा काय असेल बरं का, नेहमी ती जास्त असेल, नेहमी ती जास्त असेल. क्लिअर आहे. तो नेहमी आपल्याला जास्त दिसायला भेटत असते. असा प्रश्न पण विचारू शकतात. तो जो हा पी आहे ज्याला आपण रिझॉल्व केले त्याची व्हॅल्यू जास्त असते पी कॉस थिटापेक्षा पण आणि पी साईन थिटापेक्षा पण. म्हणजे जे पण कॉम्पोनेंट असतात त्या कॉम्पोनेंटपेक्षा ओरिजिनल जो फोर्स आहे तो मोठा असतो. नंतर पुढे जर का आपण बघायला गेलो तर पुढच्या आपल्याला काय लक्षामध्ये येतं, समजा मी तुम्हाला असं बोललो की एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमवरती खूप सारे फोर्सेस लागतात. ठीक आहे. तो एक सिस्टीम आहे आणि त्याच्यावरती खूप सारे फोर्सेस लागतात. पण आपल्या लक्षामध्ये आलं की समेशन ऑफ f(x) जो आहे ना, तो समेशन ऑफ f(x) = रिझल्टंट येऊन गेला. म्हणजे आडव्या डायरेक्शनमधली जे पण फोर्सेसची बेरीज आहे ना तोच काय झाला, रिझल्टंट आला. याचा अर्थ असा आहे इथं समेशन ऑफ f(y) काय असेल, समेशन ऑफ f(y) 0 असेल. कारण की आपल्याला माहिती आहे की रिझल्टंटचा फॉर्म्युला काय असतो, रिझल्टंटचा फॉर्म्युला असतो समेशन ऑफ f(x)² + समेशन ऑफ f(y)² हा रिझल्टंटचा फॉर्म्युला असतो. आणि मी तुम्हाला काय बोलतोय की रिझल्टंट हा जो आहे ना, हा समेशन f(x)च्या बरोबरीला आहे. हा तेव्हा शक्य आहे जेव्हा f(y) काय असेल 0. कारण की हा जर का 0 झाला तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कट होऊन जाईल. मग r = समेशन ऑफ f(x) भेटून जाईल. तर रिझल्टंट जर का समजा समेशन ऑफ f(x) एवढा जर का असेल तर समेशन ऑफ f(y) काय असतो, 0 असतो. क्लिअर आहे. मग याचा अर्थ आपल्याला प्रश्न कसा विचारेल तो माहिती आहे का, प्रश्न आपल्याला असा विचारेल तो की रिझल्टंट ऑफ सिस्टीम इज अलॉंग एक्स ॲक्सिस. जर रिझल्टंट ऑफ सिस्टीम अलॉंग एक्स ॲक्सिस जर का असेल, रिझल्टंट ऑफ सिस्टीम अलॉंग एक्स ॲक्सिस जर का असेल तर समेशन ऑफ f(y) किती असेल, 0 आणि समेशन ऑफ f(x) किती असेल, रिझल्टंट असेल. रिझल्टंट ऑफ द सिस्टीम ही अलॉंग द एक्स ॲक्सिस जर का असेल तर रिझल्टंट जो असतो तो समेशन ऑफ f(x) एवढा असतो आणि समेशन ऑफ f(y) किती असतो, 0. पण त्याच ठिकाणी जर का मी असं बोललो की रिझल्टंट ऑफ द सिस्टीम ही अलॉंग वाय ॲक्सिस आहे, म्हणजे रिझल्टंट जो काही आहे तो रिझल्टंट अलॉंग वाय ॲक्सिस आपल्याला दिसायला भेटतो. याचा अर्थ समेशन ऑफ f(y) हा रिझल्टंट आहे. मग समेशन ऑफ f(x) किती असेल, समेशन ऑफ f(x) 0 असेल. ठीक आहे. रिझल्टंट जर का समजा अलॉंग वाय ॲक्सिस जर का असतो, रिझल्टंट ऑफ द सिस्टीम इज अलॉंग द वाय ॲक्सिस, तर समेशन ऑफ f(y) हा रिझल्टंट असतो आणि समेशन ऑफ f(x) काय असतो, हा f(x) काय असतो, 0 असतो. नंतर जर समजा रिझल्टंट जर का इन्क्लाइन असेल, रिझल्टंट जर का समजा इन्क्लाइन असेल आणि तर इन्क्लाइनला जर का तुम्हाला रिझॉल्व करायचं असेल तुम्ही रिझॉल्व करू शकतात. अँगल रिझल्टंट होरिझोंटल समजा थिटा जर का असेल तर r cos थिटा असं रिझॉल्व करून टाकलं आणि इकडे वरती काय असेल r sin थिटा, हा r cos थिटा, हा r sin थिटा. या पद्धतीने आपल्या गोष्टी जमतात, हे आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, आपण शिकलेलो आहोत. पुढे जर बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, तो पुढचा पॉईंट काय, आता पुढचा पॉईंट आहे आता याचं तुम्हाला हे देतात ते कशाचा, इन्क्लाइन प्लेन.
तो एक इन्क्लाइन प्लेन असतो आणि त्या इन्क्लाइन प्लेन हा इन्क्लाइन प्लेन आहे समजा, ठीक आहे. असा जो आहे ना आहे असा एक इन्क्लाइन प्लेन आहे. इन्क्लाइन प्लेन म्हणजे काय बरं का, आपण डोंगर म्हणूया, असं चढता डोंगर आपल्याला दिसायला भेटते आणि याच्यावरती बॉडी अशी बॉडी जी काही आहे अशी बॉडी अशी ठेवलेली. सांगा बरं का, बॉडीचं जे पण वजन आहे ते नेहमी कसं लागतं, तर बॉडीचं जे पण या इन्क्लाइन प्लेनवरती ठेवलेली जी बॉडी आहे, या इन्क्लाइन प्लेनवरती ठेवलेली बॉडीचं वजन नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड लागतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग जर तुम्हाला मी या ठिकाणी असा प्रश्न विचारला की एक इन्क्लाइन प्लेन आहे, त्याच्यावरती एक बॉडी ठेवलेली आहे, त्याचं वजन W आहे, तर सांगा याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट किती येईल? हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट किती येईल सांगा बरं. वेटचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट किती येईल? किती? वेटचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट 0 येईल, कारण की व्हर्टिकल लागून जातोय हा. जर हा फोर्स व्हर्टिकल लागून जातोय तर हॉरिझॉन्टल काही उरणारच नाही आहे, कळालं का? हॉरिझॉन्टल काही उरणारच नाही, त्यामुळे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय होऊन जाईल इथं 0 येऊन जाईल, ठीक आहे. तर वेट डाऊनवर्ड जर का लागत असेल तर त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जो आहे तो 0 येऊन जाईल, ठीक आहे. आणि जर तुम्हाला व्हर्टिकल कॉम्पोनंट विचारलं की एक इन्क्लाइन प्लेनवरती बॉडी आहे, त्या बॉडीचं वजन व्हर्टिकली डाऊनवर्ड लागतं आहे समजा, तर त्या केसमध्ये हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट त्या वेटचं 0 होईल, कारण की सगळं व्हर्टिकल लागून जातं आहे, मग हॉरिझॉन्टल काही राहणार नाही ना, ठीक आहे. मग रिझल्टंट जो आहे ना, रिझल्टंट त्या ठिकाणी W आहे, तर मग हा जो पण असेल इकडचा एक्स वाला तो किती असेल 0. दुसरं मला विचारता येते की व्हर्टिकल कॉम्पोनंट काय बरं का या वेटचा, तर व्हर्टिकल कॉम्पोनंट जो काय असेल तो असेल W, कळालं. तर मग इन्क्लाइन प्लेनवरती एखादी बॉडी जर का असेल, तिचं वजन जर का W लागत असेल तर त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट 0 असतो आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट W असतो, ठीक आहे, W असतो. मग मी जर विचारलं मग रिझल्टंट किती येईल, मग रिझल्टंट किती येईल, रिझल्टंट हा W एवढा येईल आणि तो बरोबर याच डिरेक्शनमध्ये लागेल, तो रिझल्टंट इज इक्वल टू W असेल आणि तो व्हर्टिकली डाऊनवर्ड लागेल, ठीक आहे. दुसरा प्रश्न जर का मला कोणी विचारला काय बरं का, की जो पण वेट आहे, हा जो वेट आहे या वेटला आपल्याला आता रिझॉल्व करायचं आहे, या वेटला आपल्याला काय करायचं आहे, रिझॉल्व करायचं आहे. तर रिझॉल्व जर का आपण करायला गेलो तर अलॉंग द प्लेन आपण त्याला रिझॉल्व करू शकतो आणि परपेंडिक्युलर टू दी प्लेन आपण त्याला रिझॉल्व करू शकतो. तर हा जो प्लेन आहे या प्लेनच्या अलॉंग आपण रिझॉल्व करू शकतो आणि परपेंडिक्युलर टू दी प्लेन रिझॉल्व करू शकतो. त्यासाठी आपल्याला अँगल हा जो काय हा अँगल थिटा दिलेला असतो, हा अँगल जर का थिटा असेल तर व्हर्टिकल कॉम्पोनंट जो काय आहे किंवा व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स जो काय आहे हवाला W, याच्यासोबत केलेला अँगल हा थिटा असतो, एवढं आपल्याला लक्षात राहायला पाहिजे, ठीक आहे, एवढं आपल्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. सो देअरफॉर हा अँगल थिटा आहे, तर हा जो आहे ना या उभ्यासोबत आणि हा जो काही हवाला याच्यासोबत या अँगल किती आहे, थिटा आहे, त्यामुळे ज्याला अँगल चिटकून असतो त्याचा कॉम्पोनंट कॉस असतो, मग काय येऊन जाईल W कॉस थिटा आणि हा इकडचा काय येऊन जाईल W साईन थिटा. क्लिअर आहे का बोला? अरे या पद्धतीने हे दोघं गोष्टी तुम्ही लक्षामध्ये ठेवायचे. तर अलॉंग प्लेन जर विचारलं तुम्हाला वेट जो आहे त्या वेटचा कॉम्पोनंट सांगा अलॉंग द प्लेन, तो अलॉंग प्लेन विचारला तर W साईन थिटा, ठीक आहे. परपेंडिक्युलर टू द प्लेन विचारला तर W कॉस थिटा, असं तुम्हाला सांगता यायला पाहिजे. तो प्लेनची कन्सेप्ट पण तुम्हाला विचारू शकतो, लक्षामध्ये राहू द्या. तर आतापर्यंत आपण काय बघितलं बरं का, की एखादा जो पण फोर्स असेल त्याला परपेंडिक्युलर कसा रिझॉल्व करतात ते आपण बघितलं, ठीक आहे. आणि एकाच पॉईंटवरती जर का नंबर ऑफ फोर्सेस जर का लागत असतील तर त्याचा रिझल्टंट कसं काढतात, या सगळ्यांना रिझॉल्व करून टाकायचे, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काढायचे, समेशन ऑफ एफ ऑफ वाय काढायचे, त्याच्यानुसार. आता आपण शिकणार आहे नॉन परपेंडिक्युलर रिझोल्यूशन. नॉन परपेंडिक्युलर रिझोल्यूशन. तर नॉन परपेंडिक्युलर रिझोल्यूशन आता आपण बघणार आहोत. नॉन परपेंडिक्युलर रिझोल्यूशन काय बरं का, नॉन परपेंडिक्युलर रिझोल्यूशनसाठी आपल्याला साईन रूल माहीत पाहिजे. तो नॉन परपेंडिक्युलर रिझोल्यूशनसाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, साईन रूल. हा साईन रूल आपल्याला इक्विलिब्रियममध्ये चांगला समजायला दिसायला भेटत असतो. तो इक्विलिब्रियम चॅप्टरमध्ये साईन रूलला आपण डिटेलमध्ये शिकत असतो, पण तरी पण अभ्यासासाठी आपण याला वरवरती बघून घेऊया की साईन रूल काय असतो. नॉन परपेंडिक्युलर रिझोल्यूशनचा मिनिंग काय होत असतो, की एक सिंगल फोर्सला तुम्ही रिझॉल्व करू शकतात नॉन परपेंडिक्युलर कॉम्पोनंटमध्ये. पण जर का समजा त्याला मी असा रिझॉल्व करून टाकला, म्हणजे हा या सिंगल फोर्सला असा दाखवला आणि नंतर असा दाखवून दिला, तर याचा इफेक्ट आता खतम झाला आणि याला मी असा बनवून टाकला, तो हे काय झाले, हे नॉन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट झाले. तर असं बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं, आपल्याला साईन रूलचा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल हा जो काही होता हा P होता, ठीक आहे. हा जो काही हा P होता, मी व्यवस्थित डायग्राम काढतो एकदा. समजा हा जो आहे ना हा P होता आणि ही जी की या पद्धतीने मी याला असं ठेवलेलं आहे. हा जो अँगल आहे याच्यामधला तो P मधला आणि ओरिजिनलमधला अँगलला समजा मी अल्फा म्हणतोय, हा अल्फा आहे आणि याच्या शब्दामधला अँगल जो आहे ना हा बीटा आहे, ठीक आहे. आपण काय करू शकतो, जर बरं का हा जो काही फोर्स आहे याला प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटीनुसार हा जो काही फोर्स दाखवतोय मी, ज्याला कलर दाखवतोय येलो कलर, तो हा जो पण फोर्स आहे याला प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटीनुसार आपण काय करू शकतो बरं का, याला असं दाखवू शकतो, ठीक आहे. कारण की त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन तर काही बदलत नाही आहे, ठीक आहे. तो याला असं दाखवू शकतो आणि नंतर याला मी असं पण दाखवणार. या पद्धतीने आपण त्याचा पॅरलोग्राम तयार करून टाकला तर आपल्या लक्षामध्ये काय येईल बरं का आता, की हा जो अँगल आहे हा बीटा आहे. जर हा अँगल बीटा असेल म्हणजे कोणता, हा जो काही अँगल मी काढून देतोय हा जर का समजा बीटा असेल,
ठीक आहे. हा फोर्स आहे पी, हा पी फोर्स आहे आणि त्या पी फोर्सला मला रिझॉल्व करायचं होतं. ठीक आहे. तो हा जो पी फोर्स आहे, या पी फोर्सने हा इकडचा जो फोर्स केला याच्यासोबत अँगल बीटा केला आहे, त्यामुळे हा याच पी फोर्सने त्याच्यासोबतच अँगल केला. हा जो येलो कलरचा होता हा बी किती असेल, हा अँगल बी बीटाच असेल ना. इथं लिहून देतो, हा अँगल बी किती असेल, बीटाच असेल. तर तुम्ही मला सांगा, हा इकडचा अँगल हा अल्फा आहे, हा इकडचा अँगल बीटा आहे, मग हा इथला अँगल काय येईल, हा इथला अँगल किती येईल, हा येईल 180 मायनस अल्फा प्लस बीटा. असं का बरं का, कारण की मला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते, 180 असते. इथं जर का अल्फा होतोय तर इथं पण बीटा होतोय, याचा अर्थ तिन्ही कोणांची बेरीज जर का 180 व्हायला पाहिजे, तर अल्फा प्लस बीटा प्लस इथं कोणतरी असेल, याला एक्स म्हणू, हा किती असेल, 180 असेल. त्यामुळे हा जो पण अँगल आहे तो किती येईल, हा एक्स अँगल हा किती येईल बरं का, हा येऊन जाईल एक्स इज इक्वल टू 180 मायनस अल्फा प्लस बीटा. तर त्यामुळे हा 180 मायनस अल्फा प्लस बीटा एवढा अँगल आहे. हे अँगल तुम्ही काढून घ्यायचे. आता आपल्या इथे अप्लाय करायचा साईन रूल. कोणता रूल, साईन रूल. मग साईन रूल जर का आपण अप्लाय केला तर साईन रूल काय सांगतो बरं का, साईन रूल म्हणतो की आता तुम्ही जर बघायला गेलात तर हा होता पी फोर्स, याला आपण रिझॉल्व केलं आहे इकडे आणि इकडे. तर मला आता हा आडवा जो आहे ना, ह्या कॉम्पोनंट मला काढायचा, तो कसा येईल, तर आडवा कॉम्पोनंट जर तुम्ही काढला, याला नाव देतो समजा मी, आता याला नाव देतो समजा मी एफ ओ ए आणि हा जो तिरपा आहे ना इकडचा, याला नाव देऊ आपण FOB. आता मला या पीचा हा वाला FOA कॉम्पोनंट काढायचा, तर कसा काढतो मी, साईन रूल अप्लाय करायचा. एफ ओ ए जो काही असतो तो आपल्या लक्षामध्ये येईल की बाबा हा FOA हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. तो FOA हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणता असतो बरं का, उरलेले जे दोन फोर्सेस असतात. साईन रूल काय सांगतो की ज्या फोर्सला तुम्हाला काढायचं आहे, हा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो उरलेल्या दोन फोर्सेसमधला साईन अँगल एवढा. नवीन सांगतो, ज्या फोर्सला तुम्हाला काढायचं आहे, एका पॉईंटवरती 3 फोर्स लागतात, जेव्हा 3 फोर्स लागतात, तर तुम्हाला जो फोर्स काढायचा आहे, हा फोर्स उरलेल्या 2 फोर्समधल्या साईन अँगलच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे समजा हा जर का एफ फोर्स असेल, तर हा एफ फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार उरलेल्या 2 फोर्सेस जे आहेत ना त्याच्या साईन अँगलमधला. समजा 2 फोर्सेसमधला अँगल आहे थिटा, तर मी काय बोलेल, साईन थिटा. तर एफ इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साईन थिटा. त्यामुळे याला लॅमिसचा थिअरम म्हणतात, किंवा याला काय बोलतात, साईन रूल म्हणतात, साईन रूल. तो आपण इक्विलिब्रियममध्ये शिकणार आहोत. तर मग हे काय झालं बरं का, एफ बाय साईन थिटा येऊन गेला, तो एफ बाय साईन थिटा येऊन गेला. दुसरा फोर्स जर घेतला मी, तो पण तसंच लावणार. हा जो फोर्स आहे, हा फोर्स हा उरलेल्या 2 फोर्समधला साईन अँगलला परपेंडिक्युलर आहे. तर तेव्हा जेव्हा आपला फॉर्म्युला काय म्हणतो बघा, मला FOA काढायचा होता, तो FOA उरलेला अँगल कोणता आहे सांगा बरं का. FOA जर तुम्हाला काढायचा असेल तर उरलेल्या 2 फोर्सेसमधला अँगल कोणता आहे, बस साईन बीटा, बरोबर की नाही. हा एक फोर्स होता आणि दुसरा हा एक फोर्स होता, यांच्यामधला अँगल कोणता आहे, बीटा आहे. म्हणून मी काय करणार, डिवाइड बाय साईन बीटा करेल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हटल्यावर खाली येऊन जाईल तो. इज इक्वल टू पुढे जर का समजा आता मला पी फोर्स जर काढायचा असेल, तर पी डिवाइड बाय या पीला आता मला सांगा, जर तुम्ही पी घेत असणार तर उरलेले 2 फोर्स कोणकोणते आहेत, ते 2 फोर्सेस आहेत FOA आणि FOB. तर सांगा बरं यांच्यामधला अँगल किती, FOA आणि FOB यांच्यामधला अँगल किती येईल, FOA आणि याच्यामधला अँगल, तो अल्फा प्लस बीटा येईल की नाही. हे बघा, हा एक आहे, हे दोघं यांच्यामधले अँगल जर का मला कोणी काढायला लावलं, तर तो अँगल किती येईल. किंवा समजा 180 मायनस साईन, ते पण घेता येईल ना. समजा मी जर का बघायला गेलो, तर मला काय बघायचं आहे, हा FOA आणि FOB यांच्यामधला अँगल मला काढायचा आहे. मग इकडून काढा ना, हे बघा ना, हा FOA इकडे आणि FOB इकडे बी होता ना रे, हे बघा हा पॅरलल. यांच्यामधला अँगल किती, हा काढला दाखवला होता तुम्हाला मी, 180 मायनस अल्फा प्लस बीटा. मग तसं करा. मग त्यामुळे काय येईल बरं का, साईन ऑफ 180 मायनस अल्फा प्लस बीटा असं करता येईल. किंवा ही सरळ इथून बी दिसायला भेटतं, दोघं काय अल्फा प्लस बीटा आहे, तसं पण करता येईल. कारण की 180 मधून अल्फा प्लस और मायनस बीटा जर का केला, तर साईन 180 प्लस अल्फा प्लस बीटाच येतो. ते समजून घ्या. पुढे तो आता हे झालं. आता मला काढायचं तिसरा कोणता, FOB. सांगा बरं FOB किती असेल. तुम्हाला जर FOB काढायचा असेल, तर उरलेले 2 फोर्स कोणते, P आणि FOB यांच्यामधला अँगल तुम्हाला घ्यायचा आहे. तर सांगा या दोघांमधला अँगल कोणता येईल, कोणता कलर घेऊ, नारंगी. ठीक आहे, अल्फा अँगल बघा, याच्यामधला अँगल अल्फा आहे. तर त्यामुळे हा साईन रूल झाला. सो FOB इज इक्वल टू व्हॉट, FOB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईन ऑफ अल्फा. तर फॉर्म्युला बनून जाईल. मग सांगायचं तात्पर्य काय, तुमच्याकडे आता FOA आला, नंतर FOA डिवाइड बाय साईन बीटा, P डिवाइड बाय साईन 180 मायनस अल्फा प्लस बीटा म्हणा, किंवा P डिवाइड बाय साईन अल्फा प्लस बीटा असं येईल. FOA डिवाइड बाय साईन अल्फा, हे 3 आलेत की नाही, इक्वल करून. आता तुम्हाला जर का समजा FOA हा कॉम्पोनंट जर काढायचा असेल, तर तो कसा काढणार तुम्ही, या पीच्या टर्ममध्ये काढायचं, याला इकडे मल्टिप्लाय करून टाकायचं. मग मी FOA कसा काढतो बघा,
एफ ऑफ ओ ए इज इक्वल टू, जर तुम्हाला एफ ऑफ ओ ए काढायचं साईन बीटाला इकडे मल्टिप्लाय करा. सो पी डिवाइड बाय साईन 180 मायनस अल्फा प्लस बीटा इंटू हा साईन बीटा इकडे जाऊन मल्टिप्लाय करून लागेल, हा साईन बीटा होऊन जाईल. तर या पद्धतीने जे आहे आपण तो कॉम्पोनंट काढून टाकत असतो. तर तुम्हाला जर का समजा तुम्हाला प्रश्न विचारेल, तो प्रश्न जे विचारेल ते लक्षामध्ये घ्या, या असलं बाकीचं लक्षामध्ये घेऊ नका. काय विचारेल तो की एक सिंगल कॉम्पोनंटला नॉन परपेंडिक्युलर कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करायचा असेल तर तुम्ही कोणता रूल अप्लाय करणार? साईन रूल लावणार. मी कोणता रूल लावणार? साईन रूल लावणार. क्लिअर आहे? राईट. तर या पद्धतीने आपल्याला ते काढता यायला पाहिजे. तर नॉन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट कळाला का नवीन सांगू? सागर, आता पुढचं एक मुवमेंट. आता पुढचा पॉईंट कोणता आहे? मुवमेंट. आता आपल्याला मुवमेंट बघायचे. तर मुवमेंट, आता मुवमेंट काय असते बरं का? मुवमेंट जी काय आहे ती आपल्याला फोर्समुळे टर्निंग इफेक्ट जो काही ना ती प्रोड्यूस होत असते असं सांगत असतो. सो मुवमेंट काय असते बरं का? जर मुवमेंट मला कोणी विचारलं तर टर्निंग इफेक्ट जो तयार होत असतो फोर्समुळे टर्निंग इफेक्ट जो तयार होत असतो त्यालाच आपण मुवमेंट म्हणत असतो. म्हणजे काय बरं का? समजा हा एखादा दरवाजा होता, हा असा दरवाजा आहे, ठीक आहे. आणि या दरवाजाला आपण इथं फिक्स करून ठेवलेला आहे आणि हा दरवाजा ओपन होत असतो, या पद्धतीने ओपन होत असतो, ठीक आहे ना. याचा अर्थ इथं जर का आपण फोर्स अप्लाय केला तर त्या फोर्समुळे काय होत असतो? टर्निंग इफेक्ट येत असतो. तर फोर्स अप्लाय केल्यामुळे जर का टर्न होत असेल ना तर या टर्निंग इफेक्टलाच आपण काय बोलत असतो? मुवमेंट. समजा इथं फोर्स लावत होतो मी, पी नावाचा फोर्स, ठीक आहे, जो की अंतर किती आहे? डी डिस्टन्सवरती. तर डी डिस्टन्सवरती असल्यावरती आपण पी फोर्स लावतो, त्यामुळे दरवाजा टर्न होत असतो. तो हा जो टर्निंग इफेक्ट भेट असतो याला आपण मुवमेंट म्हणत असतो. मग मुवमेंट काय बरं का? मुवमेंट इज अ टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस बाय द फोर्स. तर फोर्समुळे जो पण टर्निंग इफेक्ट तयार होत असतो त्याला आपण मुवमेंट बोलत असतो, ठीक आहे. नंतर पुढे काय बरं का? तो मुवमेंट जी की आहे ती मुवमेंट कसं काढत असतो? मुवमेंट इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ मुवमेंट. जर तुम्हाला मुवमेंट जर कोणी काढायला लावला तर काय असतो? मुवमेंट इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्टन्स. तर फोर्स आणि डिस्टन्स यांचा क्रॉस प्रोडक्ट असतो. म्हणजे व्हेक्टरच्या भाषेमध्ये जर का लिहायला गेलात ना तर क्रॉस प्रोडक्ट लिहायचा, फोर्स इंटू डिस्टन्स. तो इंटू म्हणतो याचा अर्थ क्रॉस प्रोडक्ट आहे बरं का. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे व्हेक्टरच्या भाषेमध्ये लिहितो मी त्याला, राईट. सो मुवमेंट इज अ क्रॉस प्रोडक्ट ऑफ व्हॉट? मुवमेंट इज अ क्रॉस प्रोडक्ट फोर्स इंटू डिस्टन्स. आपण शिकत आलेलं आहे. जर का कोणी मला विचारलं की मुवमेंटचा एसआय युनिट सांगा, तर मुवमेंट इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स आहे. याचं एसआय युनिट जर कोणी विचारलं तर काय? फोर्सचं एसआय युनिट असतं न्यूटन आणि डिस्टन्सचं असतं मीटर. त्यामुळे न्यूटन मीटर हे झालं त्याचं एसआय युनिट. तो एसआय युनिट पण आपल्याला सांगता येईल. नंतर पुढे आता विचार करा, समजा हा एखादा बीम होता, या बीमवरती इथं फोर्स लागतो आहे, हा इथला पॉईंट आहे, याला पॉईंट म्हणतो मी ए आणि याला पॉईंट म्हणतो मी बी. मला टर्निंग इफेक्ट बघायचा आहे कुठे? एवरती. तर एवरती जर का तुम्ही टर्निंग इफेक्ट बघितला समजा पी नावाच्या फोर्समुळे, तर पी नावाच्या फोर्समुळे एला टर्निंग इफेक्ट तयार होईल. तर इथं जर का तुम्हाला मुवमेंट घ्यायची असेल तर तुम्ही काय घेणार? हे डिस्टन्स यांच्यामधलं दी, तर तुम्ही काय घेणार? हा फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग मुवमेंट अबाउट ए किती होऊन जाईल? पी इंटू डी. काय आला? तो पी इंटू डी या पद्धतीने येऊन जाईल. तर तुम्हाला ए या ठिकाणी जर का मुवमेंट घ्यायची असेल तर मुवमेंट अबाउट ए काय येऊन जाईल? परपेंडिक्युलर डिस्टन्स हा डी आणि फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स येऊन जात असतो. तर सांगायचं तात्पर्य काय की ज्या पॉईंटला तुम्हाला मुवमेंट घ्यायची आहे, त्याला म्हणतात मुवमेंट सेंटर. त्याला काय म्हणतात? मुवमेंट सेंटर. मग काय झालं बरं का? मुवमेंट सेंटर आहे. मग काय झालं? तो मुवमेंट सेंटर याचा अर्थ असा आहे की मुवमेंट काढण्यासाठी तुम्हाला पॉईंट लागतच असतो. मुवमेंट ऑफ फोर्स लक्षात घ्या. हा जो एम लिहितोय ना मी, या एमला काय म्हणतात? मुवमेंट म्हणतात किंवा मुवमेंट ऑफ फोर्स म्हणतात. नवीन सांगतो रे. मुवमेंट इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स, बरोबर की नाही? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. याला तुम्ही मुवमेंट बोला किंवा यालाच मुवमेंट ऑफ फोर्स म्हणतात. मुवमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय बरं का? फोर्समुळे जो टर्निंग इफेक्ट तयार झालेला आहे ना त्यालाच मुवमेंट ऑफ फोर्स म्हणतो. त्याला मुवमेंट ऑफ फोर्स म्हणा किंवा मुवमेंट म्हणा. तर या मुवमेंटला आपण म्हणजे या एमला आपण मुवमेंट म्हणतो किंवा मुवमेंट ऑफ फोर्स बी बोलतो. कसा काढतात त्याला? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू डिस्टन्स. कोणतं डिस्टन्स? परपेंडिक्युलर डिस्टन्स. एसआय युनिट काय सांगितलं? न्यूटन इंटू मीटर. आणि फोर्स लक्षात घ्या, ज्या पॉईंटच्या अबाउट आपण टर्निंग इफेक्ट शोधत असतो, समजा फोर्स आहे एफ, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे डी, तो ज्या पॉईंटच्या अबाउट आपण शोधत असतो याला काय म्हणतात? मुवमेंट सेंटर. ठीक आहे. सो फोर्स. आता मला सांगा तुम्हाला माहिती बी काय की समजा हा एखादा बीम होता, इथून एक रिॲक्शन लागते, इथं एक फोर्स येतोय, ठीक आहे. आता तुम्हाला जर का मी विचारलं तर इथं फोर्स किती लागत आहे तर तुम्ही म्हणणार 2. कोणते? समजा पी फोर्स आहे आणि हा समजा आर फोर्स आहे. या पॉईंटला नाव दिलं मी ए, या पॉईंटला नाव दिलं समजा मी बी, याला नाव दिलं मी सी. आता तुम्हाला काय विचारलं मी की मला तुम्ही सांगा की हे जे 2 फोर्स लागत आहेत, पी फोर्स आणि आर फोर्स, हा पी फोर्स आणि आर फोर्स, त्याच्यामुळे तुम्हाला टर्निंग इफेक्ट सांगायचे. या पी फोर्समुळे एच्या अबाउट टर्निंग इफेक्ट काय येईल? एच्या अबाउट
तर एच्या अबाउट टर्निंग इफेक्ट काय येईल, याचा अर्थ टर्निंग इफेक्ट म्हटल्यावरती मुवमेंट किंवा मुवमेंट ऑफ फोर्स. मुवमेंट जर का मी काढला, मुवमेंट अबाउट ए ड्यू टू पी फोर्स, तो काय येईल बरं का सांगा, काय येईल तो 0 येऊन जाईल. का बरं, कारण की हा पी फोर्स त्याच्यामधूनच जातो. लक्षात ठेवायचं, जर फोर्स जर का मुवमेंट सेंटरमधून जर का जात असेल, तर त्याच्यामधून जर का जात असेल तर त्याच्यामुळे मुवमेंट येत नाही, त्याच्यामुळे टर्निंग इफेक्ट तयार होत नाही. का बरं, कारण की परपेंडिक्युलर डिस्टन्सच नाही ना, कळालं का, तो सरळ याच्यामधून जात असेल. तर ज्या पॉईंटच्या अबाउट तुम्ही मुवमेंट काढताय त्याच्यामधून जर का फोर्स जात असेल ना, तर त्या फोर्समुळे मुवमेंट 0 असते. मग कोणत्या फोर्समुळे मुवमेंट 0 आहे, पी नावाच्या फोर्समुळे अबाउट ए मुवमेंट काय 0. तर याच पॉईंटमधून जर का फोर्स जात असेल तर या फोर्समुळे मुवमेंट किती असेल, 0. परंतु आरमुळे काय मुवमेंट असेल, तर मुवमेंट अबाउट ए ड्यू टू आर जर का मला काढायचा असेल तर तो काय असेल, तो असेल आर इंटू समजा परपेंडिक्युलर डिस्टन्स डी, तो आर इंटू डी करेल मी. क्लिअर होतंय. सांगायचं तात्पर्य इथून मला काय दिसायला भेटत आहे की मुवमेंट जर का तुम्हाला काढायचे असेल, मुवमेंट म्हणा किंवा मुवमेंट ऑफ फोर्स जर का तुम्हाला काढायचा असेल, तर तो कशावरती डिपेंड करून जात असतो, तो डिपेंड करतो मुवमेंट ऑफ सेंटरवरती. हा जो पॉईंट आहे ना, याच्यावरती डिपेंड करतो की मुवमेंट ऑफ सेंटर कुठे. सो मुवमेंट ऑफ सेंटरवरती डिपेंड करून जात असतो. त्यामुळे मुवमेंट जो आहे ना, त्या मुवमेंटला आपण काय बोलतो, मुवमेंट किंवा मुवमेंट ऑफ फोर्सला आपण फिक्स वेक्टर म्हणतो. कोणता वेक्टर म्हणतो, फिक्स वेक्टर. कारण की मुवमेंट सुद्धा हा वेक्टर आहे बरं का, मुवमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. पण आपण काय बोलतो बरं का, आपण काय बोलतोय की मुवमेंट किंवा मुवमेंट ऑफ फोर्स जो आहे ना, तो सेंटर जो काही ना या पॉईंटवरती डिपेंड करून जातो, याच्यावरती डिपेंड करून जातो, म्हणून याला आपण फिक्स वेक्टर म्हणतो. ठीक आहे, एक मिनिट, कुठे गेलं, ठीक आहे. हां, तर पॉईंट काय होता, मुवमेंटचा पॉईंट चालू होता. ठीक आहे. सो मुवमेंट इज व्हॉट, मुवमेंट हा फोर्समुळे टर्निंग इफेक्ट तयार करत असतो. तो मुवमेंट जे आहे हा टर्निंग इफेक्ट आपल्याला दाखवत असतो फोर्समुळे. काढायचा असेल तर हा क्रॉस प्रोडक्ट टू वेक्टरच्या भाषेमध्ये जर का बोलायचं असेल तर इट इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्टन्स. आणि जर का डिफाईन करायचं असेल काय, तर इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. याचं एसआय युनिट काय असतं, न्यूटन इंटू मीटर. दुसरं युनिट काय असतं, किलो न्यूटन इंटू मीटर. पुढे जर बघायला गेलं तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की मुवमेंट जो की असते ती मुवमेंट कशावर डिपेंड करते, मुवमेंट ऑफ सेंटरवरती. तो मुवमेंट ऑफ सेंटरवरती डिपेंड करते, त्यामुळे मुवमेंटला काय म्हणतात, फिक्स वेक्टर. हा MPC मध्ये क्वेश्चन आला होता की मुवमेंटला काय म्हणतात. मुवमेंट हा काय असतो, फिक्स वेक्टर असतो. मुवमेंट काय असतो, मुवमेंट हा फिक्स वेक्टर का असतो बरं का, कारण की हा डिपेंड करून जातो मुवमेंट ऑफ सेंटरवरती. तो मुवमेंट ऑफ सेंटर म्हणजे बरोबर तिथं फिक्स केला गेला आहे तिथून. ठीक आहे ना. सो मुवमेंट जो आहे तो मुवमेंट जो काही आहे हा डिपेंड करून जात असतो याच्यावरती, त्या पॉईंटवरती म्हणा, किंवा त्याला मुवमेंट ऑफ सेंटर म्हणतो. त्यामुळे मुवमेंट हा काय आहे, फिक्स वेक्टर आहे. ठीक आहे. आता पुढे, आता जर का मला मुवमेंट काढायची असेल तर मुवमेंट काढण्यासाठी माझ्याकडे अजून दुसरी पद्धत आहे, ग्राफिकल मेथड. तो ग्राफिकल मेथडने सुद्धा आपण मुवमेंट काढू शकतो. मग कसं काढतात ग्राफिकल मेथडने, याच्यावरती MCQ येतो बरं, लक्षात ठेवा. तो ग्राफिकल मेथड जे आहे त्या ग्राफिकल मेथडने आपल्याला मुवमेंट काढायचा आहे. मग मुवमेंट कसा काढणार बरं का ग्राफिकल मेथडने, तर लक्षामध्ये ठेवा. समजा हा दरवाजा होता, हां, आणि या दरवाजाची इथे कुठेतरी इथे आपण कडी आहेत, सगळ्या कडी फिक्स करून ठेवल्या आहेत. या दरवाजाला आपण असं ओपन करतो, इथं जे ना ते हँडल आहे, इथून आपण दरवाजा लोटतो, इथून दरवाजा उघडतो. ठीक आहे. मग फोर्स लावतोय, समजा मी पी नावाचा फोर्स लावतो इथं, आणि डिस्टन्स किती आहे, याच्यामध्ये डिस्टन्स समजा काहीतरी डी डिस्टन्स आहे. तर आपण काय करू शकतो, याचा ग्राफ बनवायचा. कसा ग्राफ बनवायचा, जेवढे फोर्स आहे ना त्या फोर्सची मॅग्निट्यूड समजा 20 किलो न्यूटन असेल ना, तर तुम्ही काय करायचं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू समजा मी घेतला 10 किलो न्यूटन. याचा अर्थ 20 किलो न्यूटनला किती येईल बरं का, तर 20 किलो न्यूटनला येईल 2 सेंटीमीटर. मग मी काय करतो, 2 सेंटीमीटरची लाईन मार्क करून घेतो. ठीक आहे. आणि किती डिस्टन्स आहे याला आपण स्केलवरती घेऊन घेतो, आणि स्केलवरती या डिस्टन्सला बी असं मांडून घेत असतो. तर हा फोर्सला मी स्केलवरती मांडला, आणि पट्टीने, आणि डिस्टन्सला पण याच्यावरती मांडला, आणि हा काय आपला पॉईंट सेंटर आहे. त्यामुळे इथे एक त्रिकोण तयार करता येईल. कसा त्रिकोण करता येईल बा, असा त्रिकोण तयार करता येईल ना, असा त्रिकोण तयार मला करता येईल. तो हा त्रिकोण आपण तयार करून टाकला. तो हे जे त्रिकोण तयार करतोय आपण आता, हा आहे फोर्स आणि हे उभा आहे डिस्टन्स. आता जर का कोणी मला म्हणलं की त्रिकोणचा एरिया काढून दाखवा, तो त्रिकोणचा एरिया काय येईल, एरिया ऑफ ट्रायंगल काय येईल रे, एरिया ऑफ ट्रायंगल काय येईल, तर एरिया ऑफ ट्रायंगल येईल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तुम्हाला माहिती आहे 1/2 ठीक आहे. बेस काय, याचा बेस आहे फोर्स, आणि एच काय, हाईट आहे डिस्टन्स. तर त्यामुळे माझ्या लक्षामध्ये काय आलं की एरिया
एरिया ऑफ ट्रायंगल किती 1/2 इंटू एफ इंटू डी. पण जर हा खालचा हा डिवाइडला असणारा टूला जर का तुम्ही इकडे मल्टिप्लायला पाठवून दिला तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल, 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल, 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय असेल, 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल काय असेल, एफ इंटू डी असेल, फोर्स इंटू डिस्टन्स असेल. सांगायचं तात्पर्य काय बरं का, आणि तुम्हाला माहिती आहे फोर्स इंटू डिस्टन्स काय असते, मुवमेंट. मुवमेंट काय आला, मुवमेंट जो असतो हा मुवमेंट ग्राफिकली काय असते, तर मुवमेंट ही ग्राफिकली 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल असते. जेव्हा तुम्ही त्याला स्केलवरती बनवणार, कळालं का, त्या फोर्स आणि डिस्टन्सला जर तुम्ही स्केलचा वापर करून जर का बनवला तर एक ट्रायंगल बनेल. तर तुम्हाला मुवमेंट जर काढायची असेल तर मुवमेंट काय असेल, 2 टाइम्स ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल. क्लिअर आहे का, सांगा रे. ग्राफिकली मुवमेंट काढायचा असेल तर मुवमेंट कशी काढतात, 2 टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. मग तो ट्रायंगल कसा बनवला तुम्ही, तो फोर्स आणि जे डिस्टन्स जे आहे ना त्याला स्केलचा वापर करून त्याचं डायग्राम बनवले. डायग्राम बनल्यानंतर डायग्राम कोणती बनली, त्रिकोण बनला. आणि त्या त्रिकोणाचा जर का तुम्ही एरिया काढला आणि त्याला जर का इंटू 2 केला तर तुम्हाला मुवमेंट भेटून जाईल. क्लिअर आहे का, नवीन सांगू. तो ग्राफिकली मुवमेंट कशी काढतात, 2 टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, एरिया ऑफ ट्रायंगल हा फॉर्म्युला बी लक्षात राहतो. म्हणजे मॅथमॅटिकली एम इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स असतो, ग्राफिकली एम इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल असतो. ठीक आहे, या दोघांवरती MCQ असेल. मग हा पॉईंट पण आपण लक्षात घेतला. मी पहिलेच बोललो, मुवमेंट म्हणा किंवा मुवमेंट ऑफ फोर्स म्हणा, मुवमेंट किंवा मुवमेंट ऑफ फोर्स जो टर्निंग इफेक्ट तयार करतो तो डिपेंड कशावरती करतो, तो डिपेंड करतो पॉईंटवरती. पॉईंट म्हणजे काय बरं का, मुवमेंट सेंटर. त्यामुळे मुवमेंट कोणता वेक्टर आहे, हा फिक्स वेक्टर आहे. क्लिअर राहू द्या या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तो हा पण पॉईंट आपण कव्हर करून टाकला. आता मला काय करायचं, मला पुढचं थेरम शिकायचं, व्हेरिग्नन थेरम, ज्याला लॉ ऑफ मुवमेंट पण म्हणतात. पुढचं थेरम कोणतं आहे, व्हेरिग्नन थेरम, व्हेरिग्नन्स थेरम. तर व्हेरिग्नन नावाचा सायंटिस्ट जो आहे त्याने एक थेरम बनवलेला आहे ज्याला व्हेरिग्नन थेरम म्हणतात. आणि व्हेरिग्नन थेरमला दुसरा नाव आहे लॉ ऑफ मुवमेंट, लॉ ऑफ मुवमेंट. आणि हा प्रश्न सतत विचारला जात असतो. हा प्रश्न 100% विचारायचे चान्सेस असतात कोणत्याही परीक्षेमध्ये. काय असतं बरं का, आता तुम्हाला लक्षामध्ये आलं काय की आपण नंबर ऑफ फोर्सेस जे होते त्या नंबर ऑफ फोर्सेसपासून आपण काय काढून टाकला, रिझल्टंट काढून काढला की नाही, तो रिझल्टंट काढून टाकला. तो नंबर ऑफ फोर्सेसपासून आपण रिझल्टंट काढून टाकला. कसा काढून टाकला तुम्हाला मी सांगितलं होतं. तर नंबर ऑफ फोर्सेसपासून तुम्ही रिझल्टंट काढून घेत असतात. पण आता हे काय होईल, कोणती सिस्टीम होती, ही होती कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम, कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. पण जर कॉन्करंट फोर्स सिस्टीम नाही आहे, म्हणजे कॉन्करंट म्हणजे काय, एका पॉईंटमधून फोर्स जात नसतात. ठीक आहे, त्याला नॉन कॉन्करंट म्हणतो आपण. जर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम असेल पण कोप्लेनर असेल, कोप्लेनर म्हणजे काय, एकाच प्लेनमधली. तर नवीन सांगतो, व्हेरिग्नन थेरमला आपण लॉ ऑफ मुवमेंट पण म्हणतो. आता आपण कन्सिडर करत आहोत नॉन कॉन्करंट कोप्लेनर फोर्स, म्हणजे एकाच प्लेनमध्ये पण एका पॉईंटमध्ये न जाणारे. हे बघा, आता मला सांगा, जवळजवळ 4 फोर्स इथं दाखवलेले आहेत. पी फोर्स आहे, क्यू फोर्स आहे, आर फोर्स आहे, एस फोर्स आहे. हे 4 फोर्स एका पॉईंटमधून जात आहेत का, नाही. याचा अर्थ हे कोप्लेनर असून नॉन कॉन्करंट आहेत, म्हणजे एका पॉईंटमधून जात नाही आहेत. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, व्हेरिग्नन्स थेरम ज्याला लॉ ऑफ मुवमेंट म्हणतात, हा तुम्हाला कुठे वापरता येतो, हा तुम्हाला फक्त आणि फक्त नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमसाठीच वापरता येतो. ठीक आहे, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमसाठीच वापरता येतो. बरं ठीक आहे, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमसाठी वापरला. आता मला तुम्ही सांगा, तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का, लक्षात घ्या. समजा मी एक बीम काढला, मला तोंडी उत्तर द्या. इकडे लागतंय 10, इकडे फोर्स लागतोय, इकडे फोर्स लागतोय 20, इकडे फोर्स लागतोय 30, इकडे फोर्स लागतोय 40. ठीक आहे, आता मग तुम्ही जर का बघायला गेलात तर इथं सगळे फोर्सेस व्हर्टिकल आहे. याचा अर्थ समेशन ऑफ एफ ऑफ एक्स किती येईल इथं, सागर. सगळे फोर्सेस जर का व्हर्टिकल आले तर आडवे फोर्सेस काही राहणार नाही. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काय असणार आहे, 0. राईट. आता जर का तुम्ही बघायला गेलात तर मला सांगा रिझल्टंट कुठे लागेल, तर वरती बघा, वरच्या डायरेक्शनमध्ये फोर्स किती लागतोय, वरच्या डायरेक्शनमध्ये 10 आणि 30. पहिले तर सांगा ही फोर्स सिस्टीम कोणत्या प्रकारची, ही फोर्स सिस्टीम कोप्लेनर आहे, बरोबर कोप्लेनर आहे. ही फोर्स सिस्टीम नॉन कॉन्करंट आहे, नॉन कॉन्करंट आहे. ही फोर्स सिस्टीम पॅरलल आहे का, हो पॅरलल पण आहे, कारण की यांची लाईन ऑफ ॲक्शन एकमेकांना पॅरलल आहे. पण पॅरललमध्ये पण कोणतं पॅरलल आहे, हा पॅरललमध्ये पण हा अनलाईक पॅरलल आहे. कोणता, अनलाईक पॅरलल. आता मला सांगा वरच्या डायरेक्शनमध्ये फोर्स किती लागतोय, वरच्या डायरेक्शनमध्ये फोर्स लागतोय 40. हा 10 आणि हा 10. तो वरती ओढणारे 40 आहेत आणि खाली ओढणारे किती आहेत, हा 20 आणि हा 40, 60 आहेत. याचा अर्थ वरती जाते 40 आणि खाली जाते 60. कोण भारी पडेल बरं रे, कोण भारी पडेल, 60 वाला भारी पडेल. कितीने भारी पडेल, 60 वाला 20 ने. याचा अर्थ रिझल्टंट किती येतोय, रिझल्टंट येतोय 20. पण कोणत्या डायरेक्शनमध्ये, खालच्या डायरेक्शनमध्ये. रिझल्टंट कोणत्या येते, कुठे येतोय, खालच्या डायरेक्शनमध्ये. मग रिझल्टंट 20 किलो न्यूटनचा खाली येत असेल, पण आता हा
हा पॉईंट मी पकडला समजा ए पॉईंट, तर ए पॉईंटपासून तो रिझल्टंट कुठे लागतोय, तो रिझल्टंट कुठे लागतोय, याचा अर्थ रिझल्टंटची पोझिशन जर का तुम्हाला काढायची असेल, रिझल्टंटची पोझिशन जर का तुम्हाला काढायची असेल, तर रिझल्टंटची पोझिशन काढण्यासाठी, कारण की तुम्हाला कळालं ना की 60 किलोन्यूटन खाली आहे, पण या ए पॉईंटपासून कुठे आहे, इथं लागतोय का इथं लागतोय का इथं लागतोय, कुठे लागतोय, त्याची तुम्हाला पोझिशन काढायची आहे की नाही. तर एखाद्या कोणत्या पण पॉईंट, एनी पॉईंट कोणत्या पण पॉईंटपासून रिझल्टंटची पोझिशन कुठे आहे, कोणत्या पण पॉईंटपासून रिझल्टंटची पोझिशन कुठे आहे हे काढण्यासाठी तुम्हाला कोणता थेरम वापरावा लागतो, वेरिंग्टन थेरम. याच्यावरती 100% क्वेश्चन असतो, लक्षात ठेवायचं. वेरिंग्टन थेरम कॅन बी अप्लाय टू डिटरमाइन ओनली पोझिशन ऑफ रिझल्टंट. तुम्हाला ते गुंतवतात, ते मॅग्निट्यूड म्हणतात, डायरेक्शन म्हणतात, लोकेशन म्हणतात, काहीच नाही ना. तुम्ही मॅग्निट्यूड शोधतात ना तुम्ही डायरेक्शन शोधतात, फक्त वेरिंग्टन थेरमचा वापर आपण पोझिशन ऑफ रिझल्टंट काढण्यासाठी करतो, की कोणत्या पण पॉईंटपासून रिझल्टंटची पोझिशन कुठे आहे हे काढण्यासाठी आपण वेरिंग्टन थेरमचा वापर करतो. वेरिंग्टन थेरमचा वापर तुम्हाला कोणत्या सिस्टीमसाठी करता येतो, फक्त को प्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमसाठी करता येत असतो. क्लिअर आहे का ही बात? क्लिअर आहे. जर क्लिअर असेल तर आपण मॅथमॅटिकली कसं लिहू शकतो, तो मॅथमॅटिकली वेरिंग्टन थेरमला कसं लिहितात, रिझल्टंट इंटू, आता विचार करा तुम्ही, समजा मी बोललो की असा एक नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम घेतली होती, असा एक फोर्स लावला होता, असा एक फोर्स लावला होता, ठीक आहे. 3 फोर्स खाली आहेत आणि या एक फोर्सवरती तुम्हाला दिसायला भेटतो काय बरं का. समजा आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला रिझल्टंट काढायचं, ठीक आहे. तुम्ही काय करतो बघा, रिझल्टंटची पोझिशन काढायची. समजा पी फोर्स आहे, हा क्यू फोर्स आहे, हा आर आहे आणि हा एस आहे, ठीक आहे. तर लक्षामध्ये येतं आपल्याला की वरती जातोय पी, खाली येतोय क्यू आर एस. तो रिझल्टंट आपल्याला येऊन गेला, रिझल्टंट किती आला, रिझल्टंट आला समजा आर, काढला आपण तो रिझल्टंट किती आला, आर. आता आपण काय करायचं, हा ए पॉईंट आहे, कलर चेंज करतो, हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे, हा सी पॉईंट आहे आणि हा डी पॉईंट आहे. मला काय काढायचं बरं का, मला रिझल्टंटची पोझिशन काढायची. तर मी मुवमेंट घेतो, कोणत्या पण पॉईंटला घेतो. समजा मुवमेंट मी घेतली ए पॉईंटला, तर ए पॉईंटला जर का तुम्ही मुवमेंट घेतली, तर मुवमेंट अबाउट ए पॉईंट या सगळ्या फोर्सेसमुळे मुवमेंट किती येईल, या पीमुळे मुवमेंट किती येईल बरं सांगा रे, 0 येईल, कारण की त्याच्यामधूनच जातोय तो, बरोबर. पुन्हा या बीमुळे मुवमेंट किती येईल, बी हा जो काही इथं लागतोय ना बीवरती लागणारा फोर्स क्यू, तर या क्यूमुळे मुवमेंट किती येईल, क्यू इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, आर इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, यस इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स या ए पासून. तर तुम्ही काय करून टाकलं माहिती आहे का, या सगळ्या फोर्सेसमुळे येणारी जी मुवमेंट आहे, समेशन ऑफ मुवमेंट काढून टाकली. तर वेरिंग्टन थेरम मॅथमॅटिकली कसं लिहिता येतो माहिती आहे का, कसं लिहिता येतो की जे सगळे फोर्सेस होते ना आपल्या डोळ्यासमोर दिसणारे, त्या सगळ्या फोर्सेसचं मुवमेंट काढली मी, त्याला समेशन ऑफ मुवमेंट म्हणली. आणि रिझल्टंट जो होता त्या रिझल्टंटची मुवमेंट काढली, काय असेल बरं का ती रिझल्टंटची मुवमेंट असेल रिझल्टंट इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स. तो देअरफॉर मॅथमॅटिकली वेरिंग्टन थेरम कसं लिहितात, रिझल्टंट इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स इज इक्वल टू मुवमेंट ड्यू टू ऑल फोर्सेस, जेवढे पण फोर्सेस होते ना सिस्टीममध्ये ते, तो आपण या पद्धतीने काढून टाकतो. आणि जर मला एक्स काढायचं असेल तर एक्स काय येईल मग आता, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए डिवाइड बाय रिझल्टंट आर. अशा पद्धतीने तुम्ही काय काढून घेतात, तुम्हाला हे डिस्टन्स भेटून जात असते. आता हे डिस्टन्स ओरिजिनल आहे का व्हर्टिकल आहे ते पण तुम्हाला दिसायला भेटून जाईल. मॅथमॅटिकली असं लिहितात तुम्ही, त्याचं उदाहरण पण आपल्याला सॉल्व करणार, पुढे जाऊन आपण उदाहरण सॉल्व करू याची. तर मॅथमॅटिकली कसं लिहिलं बरं का मी, द पोझिशन ऑफ द रिझल्टंट एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ मुवमेंट ड्यू टू दी ऑल फोर्सेस डिवाइड बाय रिझल्टंट. या पद्धतीने आपण त्याची पोझिशन काढून टाकली रिझल्टंटची. आता जर मला हे जे काही डिस्टन्स आहे हे होरिझॉन्टल असू शकतं किंवा हे व्हर्टिकल बी असू शकतं. जर होरिझॉन्टल डिस्टन्स असेल तर फॉर्म्युला कसा बनेल, होरिझॉन्टल डिस्टन्स जर का असेल समजा रिझल्टंटचा हवाला तो एक्स, तर ते फॉर्म्युला बनेल आपली समेशन ऑफ मुवमेंट ड्यू टू ऑल फोर्सेस डिवाइड बाय समेशन ऑफ एफ ऑफ वाय. ठीक आहे. एफ ऑफ वाय म्हणजे काय, याला रिझल्टंट वाय म्हणू आपण, रिझल्ट एफ ऑफ वाय म्हणा किंवा रिझल्टंट कसा आहे व्हर्टिकल रेझिस्टन्स आहे असा. ठीक आहे ना. तुम्ही विचार करा ना, हा बीम घेतला तुम्ही, आता हा बीम घेतला, तो मुवमेंट कोणत्या कशामुळे, हा एक फोर्स, हा 2 फोर्स, हा 3 फोर्स आणि 4 फोर्समुळे मुवमेंट आली, त्याला समेशन ऑफ एम नाव देऊन दिला. या 4 फोर्सेसमुळे जो रिझल्टंट येईल त्या रिझल्टंटला आपण आर नाव देऊन दिला. मला काय काढायची बरं का, आता तुम्ही मला सांगा हा आर काय असेल, आर वाय असेल. हा आर वाय का, कारण की सगळे फोर्सेस व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये, मग रिझल्टंट पण व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये येईल, म्हणून तो आर वाय येईल. मग तुम्हाला या पॉईंटपासून जर का समजा त्याची पोझिशन शोधायची असेल तर ती पोझिशन काय येईल, ते अंतर कसं असेल, ते होरिझॉन्टल डिस्टन्स येईल की नाही. मग सांगायचं तात्पर्य तेच आहे की होरिझॉन्टल डिस्टन्स ज्याला तुम्ही पोझिशन म्हणतायत, होरिझॉन्टल डिस्टन्स ज्याला तुम्ही एक्स म्हणतायत किंवा पोझिशन ऑफ रिझल्टंट म्हणतायत, तो कसं करणार तुम्ही, समेशन ऑफ मुवमेंट डिवाइड बाय आर वाय म्हणेल. क्लिअर आहे. आणि मला व्हर्टिकल डिस्टन्स जर का काढायचं असेल, इथून येणार नाही ते व्हर्टिकल डिस्टन्स, ठीक आहे. तो व्हर्टिकल डिस्टन्स जर काढायचं असेल ते कसं काढेल बरं का, मी या पद्धतीने घ्यावं लागेल मला फोर्स सिस्टीम.
ठीक आहे ना, अशी फोर्स सिस्टीम. तो आता याच्यावर मला मुवमेंट भेटून जाईल, याच्यावर मला रिझल्टंट बी भेटून जाईल. तो मुवमेंट काढल्या सगळ्या फोर्सेसमुळे, 4 फोर्सेसमुळे मुवमेंट काढून टाकली, या 4 फोर्सेसमुळे रिझल्टंट काढून टाकला. मला डिस्टन्स काढायचं असेल तर कसं काढतात, मुवमेंट डिवाइड बाय रिझल्टंट करून घेतात. हा तुमचा काय झाला बरं का, हा झाला वेरिंग्टन थेरम लावून तुम्ही डिस्टन्स काढून टाकला. पण आता हा आर कोणता असेल, हा आर एक्स असेल, कळालं का, आणि हा वाय असेल. क्लिअर होते का. तो ओरिजेंटल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स कसं काढतात तर राईट. तो ओरिजेंटल डिस्टन्सचा फॉर्म्युला लिहून टाकला. व्हर्टिकल डिस्टन्सचा फॉर्म्युला कसा लिहिणार तुम्ही, समेशन ऑफ मुवमेंट डिवाइड बाय आर एक्स. हा झाला तुमचा व्हर्टिकल डिस्टन्स. तर या पद्धतीने जे काय आहे वेरिंग्टन थेरम पण आपल्याला वापरता येत असतो. फक्त लक्षात ठेवायचं, काय काय लक्षात ठेवायचं त्याचं स्टेटमेंट, द मुवमेंट ऑफ रिझल्टंट ऑफ द फोर्स सिस्टीम अबाउट एनी पॉईंट इक्वल टू दी अल्जेब्रिक सम ऑफ मुवमेंट ऑफ ऑल अदर फोर्सेस अबाउट सेम पॉईंट. त्याच पॉईंटला सगळ्या फोर्सेसमुळे घेतलेली जी मुवमेंट आहे तिच्याबरोबर काय असायला पाहिजे, रिझल्टंटची मुवमेंट असायला पाहिजे. मी नेहमीच सांगतो, रिझल्टंटची मुवमेंट अबाउट ज्या पॉईंटला तुम्हाला घ्यायचं, कोणता बी पॉईंट घ्या, अबाउट एनी पॉईंट, रिझल्टंटची मुवमेंट अबाउट एनी पॉईंट इज इक्वल टू अल्जेब्रिक समेशन ऑफ मुवमेंट ऑफ अदर फोर्सेस. तर जे बाकीचे फोर्सेस आहेत ना, त्या फोर्सेसमुळे जी मुवमेंट तयार होते त्या पॉईंटला, ती कोणाच्या बरोबर असायला पाहिजे, रिझल्टंटच्या मुवमेंट एवढी, रिझल्टंटमुळे तयार होणाऱ्या मुवमेंट एवढी. ठीक आहे. असा पुढचा पॉईंट आहे आता कपल. पुढचा पॉईंट काय आहे, कपल. तर पुढचा पॉईंट आपल्याकडे आता कपल आहे. आता कपल काय बरं का, कपल कोणाला म्हणतात, तो कपल जे की आहे, कपल म्हणजे काय, कपल म्हणजे काय, जसं की आपल्या पेनाचं जे काही टोपण असतं, पेनाच्या टोपणे समजा आहे या पद्धतीने, तो हे जे काही आहे तर याला आपण काय करत असतो, असा घुमवून टाकतो. कसं घुमवतो माहिती आहे का, असा फोर्स आणि असा फोर्स आपण लावत असतो. असं बघा तुम्ही, असं काही पण एखादी कोणती पण गोष्ट फिरवायची असेल तर असं तुम्ही काय करतात, त्याला या पद्धतीने असं तुम्ही त्याच्यावरती काय लावतात, फोर्स लावतात. कळालं का. तो याचा अर्थ असा एक फोर्स लावतो आणि असा एक फोर्स लावतो. डायग्राम बघा, हा एक मेंबर होता, याला असा एक खाली फोर्स लावत असेल तर एक फोर्स वरती लावाल. तो सांगायचं तात्पर्य काय बरं का, टू अनलाईक पॅरलल फोर्स जर का काही डिस्टन्सवरती मी लावले ना तर त्याच्यामुळे कपल तयार होते. रिपीट करून सांगतो, 2 अनलाईक पॅरलल फोर्सेस जर का काही डिस्टन्सवरती जर का आपण लावले ना एखाद्या मेंबरवरती, तर आपल्याला काय दिसायला भेटत असतं. समजा हा एक मेंबर होता, याला मी असा फोर्स लावला, असा फोर्स लावला, ही डिस्टन्स डी होतं आणि हा पी आहे आणि आपण काय पी. तर जर आपण काय बोलतोय, आता आपण काय बोलतोय की डिस्टन्स डी एवढं अंतर सोडून आपण 2 जर का अनलाईक पॅरलल फोर्सेस जर का लावले, तर याच्यामुळे जे पण बनतंय ना, याला म्हणतात कपल. याला काय म्हणतात, कपल. याची डिफिनेशन पण लक्षात घेता येईल. काय बरं का, कपल कोणाला म्हणतात, 2 अनलाईक पॅरलल नॉन कोलिनियर फोर्सेस हॅव्हिंग मॅग्निट्यूड सेम पाहिजे. लक्षात घ्या, हा जर का पी असेल तर अभि पीच पाहिजे बरं का. हॅव्हिंग मॅग्निट्यूड सेम, हे काय तयार करतात, कपल तयार करत असतात. हे 2 फोर्सेस काही डिस्टन्सवरती असायला पाहिजे आणि जे डिस्टन्स असतं या डिस्टन्सला काय म्हणतात, लिव्हर आर म्हणतात. काय म्हणतात याला, लिव्हर आर. जर तुम्हाला जर का समजा आता कपल काढायची असेल तर कपल काढण्यासाठी कसं काढतात बरं का कपल, तो कपल कशी काढतात, कपल इज इक्वल टू, इथं फोर्सेस तर 2 आहेत पण कपल काढताना फोर्स किती घ्यायचा, एकच घ्यायचा. समजा हे डिस्टन्स होता, हा फोर्स होता, हे फोर्स होते. हे फोर्स कोणते होते बरं का, अनलाईक पॅरलल फोर्सेस नॉन कोलिनियर फोर्सेस होते. ठीक आहे, काही डिस्टन्स दूर होते. ठीक आहे, जे डिस्टन्स असतं त्याला लिव्हर आर्म म्हणतात. तो हा पी फोर्स होता, तो देअरफॉर कपलचा फॉर्म्युला काय बनत असतो, कपल इज इक्वल टू लिव्हर आर्म म्हणजे डी आणि कोणता पण एक सिंगल फोर्स घ्यायचा म्हणजे पी इंटू डी, एवढी जी काही एवढी कपल तयार होत असते. आणि याच कपलला दुसरं नाव काय, या कपलला काय म्हणतात, मुवमेंट ऑफ कपल. सॉरी, मुवमेंट ऑफ कपल याला आपण नाव देत असतो. याला नाव काय, एक मिनटं, याला कपल म्हणतात किंवा मुवमेंट ऑफ कपल म्हणतात. बरोबर, मुवमेंट ऑफ कपल. लक्षात घ्या, कपललाच मुवमेंट ऑफ कपल सुद्धा म्हणत असतात. ठीक आहे, तो कपललाच मुवमेंट ऑफ कपल म्हणत असतात. आता मला सांगा, जेव्हा पण मी आता हे जर का तुम्ही बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की जे काही 2 फोर्सेस आपण लावत आहे हे डिपेंड करून जाते लिव्हर आर्मवरती. इथं पॉईंट सेंटर आलेला नाही. जो पण आपला मुवमेंट सेंटर होता ना, इथं मुवमेंट सेंटर कुठेही येत नाही. तो कपलच्या केसमध्ये मुवमेंट सेंटर कुठेही येत नाही. याचा अर्थ कपल ही मुवमेंट सेंटरवरती डिपेंड राहत नाही. पण मुवमेंट काढत असताना तुम्ही मुवमेंट सेंटरला बघत होता, त्यामुळे मुवमेंट हा एक वेक्टर होता. पण मुवमेंट हा कोणता वेक्टर होता, फिक्स वेक्टर होता. पण कपल काढत असताना मुवमेंट सेंटरचा वापर करत नाही. याचा अर्थ कपल किंवा मुवमेंट ऑफ कपल हा मुवमेंट सेंटरवरती डिपेंड राहत नाही. जर हा मुवमेंट सेंटरवरती डिपेंड राहत नसेल तर कपल हा एक वेक्टर आहे. कोणता वेक्टर आहे, फ्री वेक्टर आहे. बोला, क्लिअर आहे का. मुवमेंट जो होता तो मुवमेंट कोणता वेक्टर होता, मुवमेंट हा फिक्स वेक्टर होता. का बरं, कारण की तो मुवमेंट सेंटरवरती डिपेंड करत होता. पण कपल जो काही आहे तो कोणता वेक्टर आहे, कपल हा फ्री वेक्टर आहे. कपल हा फ्री वेक्टर का आहे, कारण की हा मुवमेंट सेंटरवरती डिपेंड करत नाही. क्लिअर आहे का, बोला. राईट. हां, आता आपण याच्याबद्दल काही पॉईंट्स असतात, ते पॉईंट्स आपण लक्षामध्ये घेऊन घेऊ. ठीक आहे, तो पॉईंट्स कोणकोणते असतात लक्षात घ्या.
कपल म्हणजे काय, दोन अनलाईक पॅरलल किंवा नॉन कोलिनियर फोर्सेसमुळे आपली कपल बनत असते. नंतर आता तुम्हाला जर का मी विचारला दुसरा पॉईंट आपला बोलण्यासारखा, मी बोललो कपल हा एक वेक्टर आहे, पण कोणता फ्री वेक्टर आहे. कोणता वेक्टर आहे, फ्री वेक्टर आहे. ओके, तो मुमेंट ऑफ कपल इज इंडिपेंडेंट ऑफ पॉईंट, सो इट इज अ फ्री वेक्टर. आता ऐका, समजा आपण एक फोर्स असा लावला आणि एक फोर्स असा लावला, दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे आणि काहीतरी डिस्टन्सवरती आहे, याला लिव्हर आर्म म्हणतो. आता आपण पॉईंट बघूया. आता जर तुम्हाला मी विचारलं, सांगा रे की कपलच्या केसमध्ये रिझल्टंट ऑफ कपल किती असतो. पहिला पॉईंट लक्षात घेण्यासारखा कोणता आहे, रिझल्टंट ऑफ कपल. तर कपलचं रिझल्टंट काय येईल बरं का, रिझल्टंट ऑफ कपल, इकडे फोर्स पी लागतोय, वरती फोर्स पी असेल, रिझल्टंट किती येईल सांगा. रिझल्टंट ऑफ कपल किती असेल, 0. तो आपल्याला ठीक आहे, तो रिझल्टंट ऑफ कपल 0 असतो. परीक्षेत क्वेश्चन विचारला जाईल, लक्षात ठेवा. हां, तो ठीक आहे. कपलला दुसरा शब्द काय, यालाच मुवमेंट ऑफ कपल बी म्हणतात. कपललाच काय म्हणतात, मुवमेंट ऑफ कपल. कपल का म्हणतात, कारण की हा एक फोर्स आहे, दोघांची इक्वल आणि अपोजिट मॅग्निट्यूड आहे, त्यामुळे कपल तयार झाली. ठीक आहे ना, कपल तयार झाली, राईट. सो इक्वल आणि अपोजिट, तो कपल तयार झाली. तर मग कपल म्हणजे हे फोर्सेस आहेत, राईट. तो हे जे काही फोर्सेस आहेत, कपल जे आहेत, त्या कपलचा रिझल्टंट किती आला, हा पी आणि हा पी, हा कपल झाले ना, हे कपलचा रिझल्टंट किती आला, 0. कपलचा रिझल्टंट किती आला, 0. यानंतर हे जे काय आहे, ही एक कपल आहे, ही एक फोर्स आहे, हा एक फोर्स आहे, हे कपल तयार झाले. या कपलची जी मुवमेंट असते ना, या कपलची मुवमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्टन्स जर का केलं, तर कपलची जी मुवमेंट आहे त्यालाच मुवमेंट आपण काय बोलतो, कपल म्हणा. तो कपल म्हणा किंवा मुवमेंट ऑफ कपल म्हणा. कसं काढतात बरं का कपल, फॉर्म्युला काय आहे, कपलचा फॉर्म्युला काय आहे, तो कपलचा फॉर्म्युला M = P × D. ही फोर्स घेतला ना आपण, P × D बोलणार, तर ते पण त्याच्यानुसार काढत असतो, विच इज इंडिपेंडेंट ऑफ पॉईंट. कपल जी काय आहे ती कपल इंडिपेंडेंट ऑफ पॉईंट असते, इंडिपेंडेंट ऑफ पॉईंटवरती डिपेंड करत नाही. पॉईंट म्हणजे काय, मुवमेंट सेंटर. ठीक आहे. देअरफॉर इट इज फ्री वेक्टर. देअरफॉर हा काय असतो, हा फ्री वेक्टर आपल्याला दिसायला भेटत असतो. आता याचे काही प्रॉपर्टी असतात, त्या प्रॉपर्ट्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. सगळ्या प्रॉपर्ट्या तुमच्या पाठ पाहिजे. ठीक आहे. सगळ्या काय बरं का, कपल कधी बी सिंगल फोर्सने बॅलन्स केला जात नाही. मला एक सांगा तुम्ही, समजा इकडे फोर्स लागतोय P, इकडे फोर्स लावतोय P. आता याच्यामुळे काय होतं बरं का, याच्यामुळे फिरता येते असं गोल गोल, बरोबर का. तुम्हाला जर का बॅलन्स करायचं असेल, तर बॅलन्स करण्यासाठी याच्यावरती एक सिंगल फोर्स लावून चालत नाही. याचा अर्थ कपल कॅन नॉट बी बॅलन्स बाय सिंगल फोर्स. लक्षात ठेवा रे पॉईंट. कपल जो काही आहे ना, कपल असा घुमतंय की नाही, असं घुमतंय समजा एक क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, तर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरायला लागून गेलं. याला जर का मला बॅलन्स करायचं असेल ना, तर सिंगल फोर्स लावून तुम्ही बॅलन्स करू शकत नाही. तो कपल कॅन नॉट बॅलन्स बाय सिंगल फोर्स. सिंगल फोर्स लावून कपलला बॅलन्स केलं जात नाही. मग कसं बॅलन्स केलं जातं बरं का, तो कपल कॅन बी बॅलन्स बाय ॲपोजिट नेचर ऑफ कपल. जर का समजा तुम्ही असंच फिरू शकतात ना, याला जर का रोखायचं असेल, तर तुम्हाला ॲपोजिट सेन्समध्ये कपल अप्लाय करावी लागेल. तो सांगायचं तात्पर्य काय आहे, सिंगल फोर्स लावून कपल बॅलन्स होत नाही. कपलला बॅलन्स करण्यासाठी कपलच लावावी लागेल, पण कोणत्या सेन्समध्ये, ॲपोजिट सेन्समध्ये. कळालं का. कपल कॅन नॉट बी बॅलन्स बाय सिंगल फोर्स. कपल इज बॅलन्स बाय अनदर कपल विच इज ॲपोजिट सेन्स. ठीक आहे ना, त्याची मॅग्निट्यूड सेम असायला पाहिजे. सो इट कॅन बी बॅलन्स बाय ओनली अनदर कपल ऑफ ॲपोजिट नेचर. क्लिअर आहे का. ठीक आहे. पुढे जर बघायला गेलो काय बरं का, हां झालं. तर हे सगळे पॉईंट आपल्या लक्षामध्ये आले. कपलचे वरवरचे पॉईंट आपण लक्षामध्ये घेतलेत. आता मला प्रॉपर्ट्या बघायच्या. ठीक आहे. तो कपलच्या प्रॉपर्ट्या कोणकोणत्या आहेत ते पण पटपट लक्षात घ्या. पहिला पॉईंट कपलच्या प्रॉपर्टीमध्ये कोणता बरं का, फोर्सेस जे काही आहेत ना कपलचे, सो फोर्स कॅन बी शिफ्टेड इन द पॅरलल डिरेक्शन ओनली अलॉंग विथ अ मुवमेंट. ठीक आहे, ओनली अलॉंग विथ मुवमेंट. याचा अर्थ काय बरं का, आता लक्षात घ्या. समजा हा जे काही ना, ही लिव्हर आर्म होती आणि फोर्स मी इथं लावला आहे P आणि इथं फोर्स लावला आहे मी P. आता मला काय म्हणलेलं बरं का, P आणि P म्हणलेलं आहे. मला म्हणलं आहे की फोर्स कॅन बी शिफ्टेड इन द पॅरलल डिरेक्शन. हा P फोर्स मी जे ना शिफ्ट करू शकतो. कुठे शिफ्ट करू शकतो, पॅरलल डिरेक्शनमध्ये. तो फोर्स कॅन बी शिफ्टेड इन द पॅरलल डिरेक्शन. ओनली अलॉंग विथ मुवमेंट. ॲक्च्युली ह्या कपलच्या केसमध्ये लागणार नाही हा फॉर्म्युला. हा कुठे लागेल, समजा हा एक बीम होता आणि इथं एक P आहे, एक फोर्स. तर या फोर्सला आपण काय करू शकतो, शिफ्ट करू शकतो. कुठे शिफ्ट करू शकतो बरं का, पॅरलल डिरेक्शनमध्ये. याचा अर्थ काय बरं का, Pला जर का शिफ्ट करायचं असेल ना, तर तुम्ही इथं शिफ्ट करू शकतात. इथून पुसून टाकायचं, पुसला इथं आणून टाकला, तर फोर्सला तुम्ही शिफ्ट करू शकतात. पण या फोर्समुळे जी मुवमेंट येत होती ना, ती मुवमेंट पण इथं दाखवावी लागते. तुम्ही कॉलममध्ये बघितलं असणार कुठेतरी. कॉलममध्ये काय बघत होतो माहिती आहे का आपण, असा कॉलम राहायचा
असा कॉलम राहायचा, ही कॉलमची ॲक्सिस ऑफ कॉलम होती आणि तर आपण फोर्स लावत होतो पी नावाचा. इथे इसेंट्रिसिटी किती होती ई नावाची. त्या फोर्सला जर का तुम्हाला पॅरलल पाठवायचं असेल ना, तर तुम्ही फोर्सला तर पाठवतच होते, या पीला इकडे घेऊन यायचे, पण या फोर्समुळे जी काही मुवमेंट येत होती ना पी इंटू ई, ते पी इंटू ईला पण इथं दाखवत होते. आठवतं का? कळालं का? तर या पद्धतीने आपण ते करत होतो. मग हा पॉईंट जो आहे ना, हा कपलच्या केसमध्ये बसत नाही, पण एक नोट म्हणून लिहून घ्या. काय नोट लिहून घ्यायचा की फोर्स कॅन बी व्हॉट, फोर्स कॅन बी शिफ्ट. तो काय पॉईंट होता तो पॉईंट का होता, फोर्स जो काही ना आपण शिफ्ट करू शकतो. सो फोर्स कॅन बी शिफ्ट, कुठे पॉईंट होता तो वरती गेला ना. फोर्स कॅन बी शिफ्टेड इन द पॅरलल डिरेक्शन अलॉंग विथ द मुवमेंट. फोर्स कॅन बी शिफ्टेड इन द पॅरलल डिरेक्शन अलॉंग विथ द मुवमेंट. या पद्धतीने आपण ते करू शकतो. पुढचा पॉईंट काय, तो आता कपलबद्दल पॉईंट लक्षात घ्या. कपलबद्दल पॉईंट काय, कपल कॅन बी शिफ्टेड, कपलला शिफ्ट केली जाते, कपलला रोटेट बी केली जाते, कपलला रिप्लेस केली जाते अनदर पेअर प्रोड्युसिंग दी सेम अमाऊंट ऑफ द मुवमेंट. आता काय म्हणतोय बघा, समजा ही कपल होती, ही एक पी आहे ना, हा एक पी आहे, दोन फोर्सेस आलेत इक्वल आणि अपोजिट अनलाईक पॅरलल फोर्सेस, कपल तयार झाली. ठीक आहे, डिस्टन्स किती याच्यामधला डी. तर ते काय म्हणतात माहिती का, या कपलला तुम्ही कुठे बी शिफ्ट करू शकतात. म्हणजे हा जर का समजा हा जर का बीम होता, समजा असा बीम असतो आपला, बघा तुम्ही बघितलं असेल कुठेतरी मॉसमध्ये, तर तुम्ही अशा पद्धतीची कपल लावत होते, बरोबर का. तर हा जो काही कपल आहे याला तुम्ही कुठे बी शिफ्ट करू शकतात. त्याला इथं दाखवा, ठीक आहे ना, याला इथं दाखवा, याचं किती व्हॅल्यू आहे, समजा पी आणि पी ए, याला तुम्ही इथं दाखवू शकतात किंवा इथून खोडून तुम्ही इथं बी दाखवू शकतात. रे हा पी ए आणि हा पी ए, याचा अर्थ कपलला मी काय करू शकतो, शिफ्ट. तो कपलला तुम्ही कुठे बी शिफ्ट करू शकतात, पण लक्षात ठेवायचं त्याची मॅग्निट्यूड बदलायला नको बरं का. हे कपल किती तयार होईल बरं का या केसमध्ये, तर इथं समजा हे ओव्हर डिस्टन्स जे नाही, ओव्हर डिस्टन्स हे डी आहे, तर कपल किती येईल, पी इंटू डी एवढं कपल येईल. तर इथं पण जे आहे ना पी इंटू डी एवढंच कपल असायला पाहिजे. कळालं. सो जे मुवमेंट ऑफ कपल जे काय आहे ते मुवमेंट ऑफ कपलला आपण काय करू शकतो, शिफ्ट करू शकतो. तर कपल कॅन बी शिफ्टेड. ओके, हे जे कपल आहे या कपलला आपण रोटेट बी करू शकतो. सांगायचं तात्पर्य काय बरं का, बीम काढतो नाही. हा समजा एक बीम होता आपला, या बीमला जे ना या बीमवरती आपण अशी कपल लावली होती, जी की मॅग्निट्यूड पी इंटू डी डिस्टन्स आहे. हा पी इंटू पी कपल होती, डिस्टन्स दोघांमधले किती आहे, डी आहे, लिव्हर आर्म किती आहे, डी आहे. त्याच्यामुळे जो काही पी इंटू डीची कपल तयार केली, या कपलला आपण रोटेट बी करू शकतो. म्हणजे काय बरं का, याला शिफ्ट तर केली मी, रोटेट बी करू शकतो. बघा असं रोटेट करून दाखवता येते, असं रोटेट करून दाखवता येते. हा पी ए आणि हा पी ए आणि दोघांमधलं डिस्टन्स डी ए. क्लिअर होते का. सो कपल जी की आहे ती कपल शिफ्ट केली जाते, रोटेट बी केली जाते, किंवा याला रिप्लेस पण करता येईल. आता रिप्लेस कसं करता येईल याला समजून सांगण्यासाठी उदाहरण घेतो. समजा हा जी की ना, हा असा बीम होता आणि आपल्याला लक्षामध्ये येतं आहे की इथे जे फोर्स लावला ना, समजा मी इथं लावला 20चा, इथं लावला 20चा, इक्वल आणि अपोजिट फोर्स लावला आहे. दोघांमधलं अंतर आहे समजा 2 मीटर, दोघांमधलं अंतर आहे समजा 2 मीटर. याचा अर्थ कपल किती झाली, 20 इंटू 2 40ची. ठीक आहे, आता मी काय करू शकतो, मी समजा हे डिस्टन्स वाढवून टाकेल आणि इथं हे किती लावून देईल, 10 आणि 10 आणि डिस्टन्स किती करून टाकलं मी 4. आता जर का तुम्ही कपल काढायला गेला तर 10 इंटू 4 पुन्हा किती तयार होईल, 40 तयार होईल. याचा अर्थ असा काय झाला बरं का, की कपलला आपण शिफ्ट केली, रोटेट बी करून टाकली आणि कपलला आपण रिप्लेस बी करू शकतो बाय अनदर पेअर ऑफ फोर्स. आता पेअर ऑफ फोर्स कोणती आली, 10. पण लक्षात ठेवायचं तुम्ही त्याचा इफेक्टला सेम ठेवायचा, मुवमेंटचा इफेक्ट काय ना सेम ठेवायचा. इथे 40 होतं तर इथे पण 40 यायला पाहिजे. क्लिअर होते का सांगा. राईट. आता पुढे काय बरं का, तो कपलला आपण कुठे पण रोटेट करू शकतो. एका प्लेनमध्ये कपल कुठे पण रोटेट करू शकतात, कपलला कुठे पण शिफ्ट करू शकतात. तो कपल कॅन बी शिफ्टेड टू पॅरलल प्लेन. नोट काय लक्षात ठेवायची, कपल कॅन बी शिफ्टेड टू दी पॅरलल प्लेन. म्हणजे इथं होता ना, त्याच्याच बरोबर त्याच प्लेनमध्ये तो कपल कॅन बी शिफ्टेड इन द पॅरलल प्लेन. कपल कॅन बी रोटेड इन द सिंगल प्लेन. कोणत्या पण अँगलला तुम्ही रोटेट करू शकतात. आणि कपल जे काही आहे, कपलचे फोर्स जे काही आपण चेंज करू शकतो, पण त्याचा इफेक्ट जो आहे ना सेम ठेवायचा. नंतर पुढे जर बघायला गेलं तर पुढचं का, आता कपल जी काय आहे ती इंडिपेंडंट पॉईंट असते. एवढा पॉईंट आपण कपलबद्दल लक्षामध्ये घेतलेला आहे, तो कपल आपण पूर्णपणे लक्षात घेतला आहे. पुढे आता आपण जे ना रिझोल्यूशन बघून घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, 5-10 मिनटं अजून लेक्चर घेतो, मग तोपर्यंत आपले सगळे जे काही थेरीचा पोर्शन कवर होऊन जाईल. तर आता काय बरं का, रिझोल्यूशन आपण 3 पद्धतीने केलं होतं. परपेंडिक्युलर रिझोल्यूशन, नॉन परपेंडिक्युलर रिझोल्यूशन, मी पुढे जाऊन बोललो तुम्हाला पॅरलल रिझोल्यूशन पण करतात. पॅरलल रिझोल्यूशन कसं करतात बरं का, पॅरलल रिझोल्यूशन जर का तुम्ही बघायला गेलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का. फॉर एक्झाम्पल समजा हा बीम होता, या बीमवरती 2 फोर्स लागत होते वरच्या डायरेक्शनमध्ये, पी आणि क्यू. आता जर तुम्हाला विचारलं मी सांगायला रिझल्टंट काय येईल, तुम्ही काय म्हणणार, पी प्लस क्यू. याचा अर्थ इथं रिझल्टंट पी प्लस क्यू येतोय. तर रिझल्टंट जर का पी प्लस क्यू येतोय तर त्याला रिझॉल्व जर करायला गेलो तर ते पण काय येतील, ते पण 2 पॅरलल फोर्सेस येतील की नाही. तो सांगायचं तात्पर्य आहे की 2 फोर्सेसचा जो इफेक्ट घेतोय, ज्याला रिझल्टंट म्हणतोय मी, तो रिझल्टंट पी प्लस क्यू आहे. तो रिझल्टंट किती आहे, पी प्लस क्यू आहे. पण त्याच्यामुळे ज्या रिझल्टंट जर का मी स्प्लिट केलं, म्हणजे रिझॉल्व जर केलं, तर पुन्हा पी आणि क्यू बनून जाईल, पॅरलल फोर्स बनले की नाही. सांगायचं तात्पर्य एक सिंगल रिझल्टंट फोर्सला आपण काय करू शकतो,
त्याला आपण 2 पॅरलल फोर्समध्ये पण रिझॉल्व्ह करू शकतो. क्लिअर आहे का? ठीक आहे, रिझॉल्व्ह करू शकतो. आता लक्षात घ्या, परीक्षेमध्ये प्रश्न जो विचारला जातो तो काय असतो? परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारला जातो तो काय असतो तो बघा. आता तुम्हाला सरळ सरळ गोष्ट कळाली की जर का समजा दोन फोर्सेस जर का सेम डायरेक्शनमध्ये लागत असेल तर रिझल्टंटची बेरीज होईल. 2 फोर्सेस जर का अपोजिट डिरेक्शनमध्ये जर का लागत असेल तर रिझल्टंट काढताना दोघांची वजाबाकी होईल. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण जर समजा मला जर का यांची पोझिशन जर का काढायची असेल तर काय करतो मी? फॉर दोन जे आहेत ना, 2 पॅरलल फोर्स आहेत. फॉर टू पॅरलल फोर्स जर 2 पॅरलल फोर्सेस जर का असेल, कोणते? लाईक पॅरलल फोर्स. जर 2 लाईक पॅरलल फोर्स असेल, समजा हा बीम आहे, या बीमवरती इथे एक फोर्स लागतो, इथे एक फोर्स लागतो. हे दोघं फोर्स आहेत काय आहेत बरं का? 2 लाईक पॅरलल फोर्स आहेत. सो समजा हा पी फोर्स आहे आणि हा पण क्यू फोर्स आहे. तर 2 लाईक पॅरलल फोर्स जर का असतील तर यांचा रिझल्टंट नेहमी यांच्यामध्ये लागतो आणि त्यांच्या डायरेक्शनमध्ये असतो. हा परीक्षेला विचारला जाईल, लक्षात ठेवा. काय बोलतोय मी? 2 लाईक पॅरलल फोर्सेस जर का असतील म्हणजे एका डायरेक्शनमध्ये लागणार आहे तर यांचा रिझल्टंट कुठे येतो? यांचा रिझल्टंट बरोबर त्यांच्यामध्ये येतो. क्लिअर होतंय का? आणि त्याच डायरेक्शनमध्ये असतो, राईट. आणि दुसरं, 2 अनलाईक पॅरलल फोर्सेस जर का असतील म्हणजे काय बरं का? समजा एक फोर्स वरती लागतो आणि एक फोर्स खाली लागतो. या पद्धतीने 2 अनलाईक पॅरलल फोर्सेस जर असतील तर यांचा रिझल्टंट यांच्यामध्ये न लागता आउटसाईडला रिझल्टंट लागतो. ठीक आहे, आउटसाईडला रिझल्टंट लागतो. आणि कुठे लागेल बरं का? डाऊनवर्ड लागेल का अपवर्ड लागेल? डिपेंड करतो फोर्स कोणता मोठा आहे. हा जर का 20 आहे आणि हा जर का समजा 10 असेल तर 20 आणि 10 जर का तुम्ही बघायला गेला तर लक्षामध्ये काय येईल बरं का? 10 फोर्स येतोय ना, 10 फोर्स कुठे लागेल? 10 फोर्स खाली, 10 फोर्स वरती लागेल. या पद्धतीने 10 फोर्स वरती लागेल. पण कुठे लागेल? रिझल्टंट मध्ये लागत नाही. या 2 फोर्सच्या मध्ये न लागता आउटसाईडला लागतो. म्हणून मी काय बोलतो? वेन टू लाईक पॅरलल फोर्स रिझल्टंट ऑलवेज लाईज बिटवीन 2 फोर्स. पण अनलाईक जर का असतील तर अनलाईकच्या केसमध्ये रिझल्टंट हा आउटसाईडला लागतो. या 2 फोर्सेसच्या आउटसाईडला काय येत असतो? रिझल्टंट येत असतो. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? राईट. आता पुढे जे आहेत, पुढे 2 थेरम बाकी आहेत. एक आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, तो ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आणि एक आहे प्रिन्सिपल ऑफ फिजिकल इंडिपेंडंट ऑफ फोर्स. ते 2 जे काही आहेत ते आपण 2 नियम बघून घेऊ पटकन. तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, ठीक आहे. तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय म्हणतो बरं का? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आपल्याला म्हणतो की जर समजा तुम्ही शिकलेला असणार कुठेतरी, आता मी तुम्हाला असं बोललो 2 आहे, 2. तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन समजून घेण्यासाठी एक्झाम्पल देतो. या 2 मध्ये जर का समजा मी 2 ॲड केला आणि 2 मायनस केला, काय फरक पडेल का सांगा? 2 मध्ये तुम्ही +2 ॲड केला आणि -2 ॲड केला, काही फरक पडेल का? नाही. कारण की तुम्ही जेवढं ॲड केलं तेवढं तुम्ही सबस्ट्रॅक्ट करतायत. त्याच पद्धतीने जर सिस्टीम ऑफ फोर्समध्ये जर का तुम्ही फोर्स ॲड करतायत, जेवढा फोर्स ॲड करतायत तेवढा जर का समजा तुम्ही सबस्ट्रॅक्ट करत असतात तर सिस्टीममध्ये काही फरक पडत नाही. सिस्टीममध्ये काही फरक पडत नसणार तर यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. क्लिअर आहे का? तो याचं स्टेटमेंट सांगून देतो. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय स्टेट करतं? द इफेक्ट ऑफ द फोर्स ऑन द बॉडी रिमेन अनअल्टर इफ वी ॲड ऑर सबट्रॅक्ट एनी सिस्टीम विच इन इक्विलिब्रियम. म्हणजे इक्विलिब्रियममध्ये असणारी म्हणजे काय? जेवढं ॲड करताय तेवढं जर सबट्रॅक्ट करत असणार तर याला म्हणतात इक्विलिब्रियममधली सिस्टीम. तर इक्विलिब्रियममध्ये असणारी सिस्टीम जर का तुम्ही कुठे ॲड करत असणार ना तर काही परिणाम होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एक बॉडी होती, या बॉडीवरती जे ना या पॉईंटवरती पी फोर्स लागत होता. हा ए पॉईंट होता आणि या ए पॉईंटवरती पी फोर्स लागत होता. आता याच बॉडीवरती मी काय केले बरं का? इक्विलिब्रियम ऑफ सिस्टीम अप्लाय केला. म्हणजे एक बी पॉईंटवरती मी काय केला? इकडे फोर्स लावला ज्याची मॅग्निट्यूड होती एफ आणि सेम फोर्स इकडे लावून दिला ज्याची मॅग्निट्यूड होती एफ. आता मला सांगा, तिकडे बी एफ फोडतो, इकडे बी एफ फोडतोय, म्हणजे ही बॉडी, हे जे काही बी पॉईंट होता हा बी पॉईंट इक्विलिब्रियममध्ये. मग इक्विलिब्रियममध्ये असणारी जी सिस्टीम आहे तुम्ही या बी पॉईंटवरती लावली तर याच्यावरती काही परिणाम होणार नाही. बॉडीवरती पहिले जो फोर्स लागत होता तसाच लागेल. तो इफेक्ट ऑफ द फोर्स ऑन द बॉडी रिमेन अनअल्टर if we add or subtract any system of the force which is in equilibrium. क्लिअर आहे का? ठीक आहे ना. तर 2 मध्ये 3 ॲड केला आणि 3 मायनस जर करून टाकला तर 2 मध्ये काही फरक पडणार नाही, जसा तसा राहील. तसंच एखाद्या सिस्टीममध्ये जर काही फोर्स लागतोय तर या पद्धतीने आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन बोलतो. तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आपण हा बघून घेतला. याला तुम्ही याचं ॲप्लिकेशन जर का विचारलं की प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचं ॲप्लिकेशन कुठे दिसायला भेटत असतं, याला आपल्या पूर्ण एसे टॉसमध्ये आपण त्याला वापरत असतो. तो जसं की लक्षामध्ये येईल आपल्या काय, समजा एक बीम होता, या बीमवरती आपण असा एक पी फोर्स लावलेला आहे. मला ॲप्लिकेशन बघायचं आहे, तर मला काय दिसायला भेटेल बरं का? मी कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करून घेत असतो, मी समजा इकडे पी लावला रे, इथे मी पी फोर्स लावला आणि पुन्हा इकडे पी फोर्स लावून घेतला. तर मला सांगा बरं का, काही फरक पडतोय का सिस्टीममध्ये? काहीच नाही. कारण की हा वरून लागणारा पी आणि वरून लागणारा एकमेकांना कॅन्सल करून घेतील आणि सिस्टीम आपली ओरिजिनलच राहणार आहे. तो हे जे काही ना अशा ठिकाणी आपण हे ॲप्लिकेशन बघत असतो. क्लिअर आहे? तो असे जे काही क्वेश्चन आपल्याला विचारून घेत असतात. पुढे जर आता बघायला गेलो तर पुढचा पॉईंट काय आता आपला? तो पुढचा पॉईंट आहे आता प्रिन्सिपल ऑफ
प्रिन्सिपल ऑफ काय येतो, तर प्रिन्सिपल ऑफ फिजिकल इंडिपेंडंट ऑफ फोर्स, फिजिकल इंडिपेंडन्स ऑफ फोर्स, प्रिन्सिपल ऑफ फिजिकल इंडिपेंडंट ऑफ फोर्स. तो प्रिन्सिपल ऑफ फिजिकल इंडिपेंडंट ऑफ फोर्स म्हणजे काय बरं का, याचा मिनिंग जर तुम्ही समजून घ्यायला गेला तर काय लक्षामध्ये येईल तुमचा. प्रिन्सिपल ऑफ फिजिकल इंडिपेंडंट ऑफ फोर्स म्हणजे काय की एखादी सिस्टीम आहे राईट. तर एखादी सिस्टीममध्ये 4 फोर्स लागत होते, 1 2 3 4, ठीक आहे ना. पी क्यू आर एस. फक्त पीमुळे काहीतरी इफेक्ट होईल रे या बॉडीवरती, ठीक आहे. पीमुळे जो पण इफेक्ट होईल, काहीतरी पुढे सरकेल मागे सरकेल काहीतरी होईल, तर पीमुळे जो इफेक्ट होईल त्याला मी एक्स म्हणतो, ठीक आहे. पुन्हा मी सिंगल क्यू फोर्स घेतो, या सिंगल फोर्समुळे पण काहीतरी इफेक्ट येईल त्याला मी वाय बोलतो. मी आर घेतला, या आरमुळे जो इफेक्ट येईल त्याला मी झेड बोलतो, एक्स वाय झेड झाले, ठीक आहे. आणि जो हा यस आहे याच्यामुळे जे ना समजा ए आला. सांगायचं तात्पर्य काय आहे की सिंगल फोर्सेसमुळे इफेक्ट जी होती त्यांची मी बेरीज केली की त्याला एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस ए एवढी टोटल काय झाली, हे टोटल एवढा टोटल इफेक्ट आला. आता या सगळ्या फोर्सेसचा जर का आपण रिझल्टंट काढला तर रिझल्टंट काहीतरी आर येईल. ते आरचा जर का इफेक्ट बघायला गेला तर आरचा इफेक्ट बी किती राहील, आरचा इफेक्टसुद्धा एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस ए एवढा राहील. तर सिंगल फोर्सेसचा जो इफेक्ट असतो त्यांची जर का तुम्ही ॲडिशन घेतली तर तो कोणाच्या बरोबर असतो, रिझल्टंट फोर्स. बघा, प्रत्येक सिंगल फोर्सेसची इफेक्टची जर का आपण ॲडिशन केली तर हा जो पण इफेक्ट भेटतो हा रिझल्टंटमुळे येणाऱ्या इफेक्ट एवढा असतो. रिझल्टंटमुळे जो पण इफेक्ट तयार होईल त्यांच्या रिझल्टंटच्या इफेक्ट एवढा असतो. क्लिअर आहे का. हा असतो प्रिन्सिपल ऑफ फिजिकल इंडिपेंडंट ऑफ फोर्स. प्रिन्सिपल ऑफ फिजिकल इंडिपेंडंट ऑफ फोर्स. क्लिअर झाला का रे हा पॉईंट क्लिअर होतोय का सांगा. हा एकदा परत सांगा. हे बघा, समजा मी काय बोललो की ही बॉडी होती. भागेश्वरी तुला घाई आहे का गं, मला 2-3 पॉईंट सांगायचे बरं का अजून. हां 6 मिनटापर्यंत सांगू, 6-7 मिनटं घेतो बरं. समजा एखादी बॉडी होती, या बॉडीवरती जे ना पी फोर्स आहे, हां नंतर क्यू फोर्स आहे, नंतर जे की आहे ना इथे आर फोर्स आहे. अशा पद्धतीने पी क्यू आर आपल्याला फोर्स दिसायला भेटत आहेत. आज समजा पी फोर्स जो आहे ना, या पी फोर्समुळे काय झालं, ही बॉडी जे ना पी फोर्समुळे ही बॉडी जे ना थोडी इकडे सरकली. फक्त एकटा पी फोर्स जेव्हा मी लावला ना त्याच्यामुळे बॉडी इकडे सरकली. याचा अर्थ पी फोर्समुळे इफेक्ट आला. मग इफेक्ट काय आला, जो पण इफेक्ट आला असेल ना मी त्याला एक्स म्हणतो, बरोबर. तर फक्त सिंगल पी फोर्स जेव्हा याच्यावरती लावला होता ना तर त्याच्यामुळे इफेक्ट किती आला, एक्स आला. नंतर सिंगल क्यू फोर्स जर का मी या बॉडीवरती लावला ना, सिंगल क्यू, तर त्याच्यामुळे जो इफेक्ट आला ना तो वाय आला. सिंगल आर जर का, आता सिंगल आर बघा, तो सिंगल आरमुळे जर का इफेक्ट बघायला गेलो तर सिंगल आरमुळे इफेक्ट काय आला, तर तो आला समजा झेड आला, राईट. हा आता याला दुसऱ्या पद्धतीने मी समजून घेता येतं. मी काय सांगतो आता बघा, तो सिंगल फोर्स जेव्हा मी लावले तर त्यांचा इफेक्ट असा आला. आता तिघं फोर्स जर का एकाच वेळेस लावले तर तिघा फोर्समुळे जो पण इफेक्ट येईल, आता तिघं फोर्स म्हटल्यावरती रिझल्टंट झाला ना, तिघं फोर्स जर का एकाच वेळेस लावून दिले तर त्याच्यामुळे जो पण इफेक्ट येईल ना तो एक्स प्लस वाय प्लस झेड एवढा दिसायला भेटेल. कळलं का. सिंगल फोर्समुळे जो इफेक्ट येत होता तो पहिले पी लावला त्याच्यामुळे काहीतरी इफेक्ट आला, नंतर क्यू लावला त्याच्यामुळे काहीतरी इफेक्ट आला, फक्त आर लावला त्याच्यामुळे काहीतरी इफेक्ट आला. तर मग सिंगल फोर्सेसचा काहीतरी इफेक्ट होता. आता काय करा, सिंगल फोर्स नका लावा, आता तिघं फोर्सेस लावा. मग तिघं फोर्सेसमुळे काहीतरी रिझल्टंट येईल, तर त्याच्यामुळे एक इफेक्ट येईल. तर मग या रिझल्टंट फोर्समुळे जो इफेक्ट येईल तो इफेक्ट कोणाच्या बरोबर असेल, या सिंगल फोर्सेसच्या इफेक्टच्या बेरजे एवढा असेल. क्लिअर झाला का. सिंगल फोर्सेसच्या इफेक्टच्या बेरजे एवढा टोटल फोर्स अप्लाय केल्यानंतर आपल्याला तेवढा इफेक्ट दिसायला भेटत असतो. क्लिअर झालं का. प्रिन्सिपल ऑफ फिजिकल इंडिपेंडंट ऑफ फोर्स हा पण पॉईंट आपण क्लिअर करून टाकला, राईट. पुढचा असतो आता प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. तो प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी काय असते बरं का बघू. तर प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी आपल्याला काय सांगत असते की जर समजा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स जो काही आहे ना, फोर्सचा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन जो आहे ना तुम्ही कुठे बी ट्रान्सफर करू शकतात अलॉंग द लाईन ऑफ ॲक्शन, बट विथिन द बॉडी. लक्षात घ्या, समजा ही एखादी बॉडी आहे, ही एक बॉडी, आणि या बॉडीवरती बाहेरून मी तर फोर्स लावतोय, तर त्याचा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन काय झाला, ए झाला, बरोबर की नाही. ही बॉडी होती, पूर्ण ही बॉडी होती, राईट. तर पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन काय त्याचा ए. मला प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी काय सांगते, की बाबा हो, जी पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन आहे ना, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे कोणता, ए पॉईंट, हे ना ए पॉईंट. ह्या ए पॉईंटला तुम्ही कुठे बी ट्रान्समिट करू शकतात, बट अलॉंग द लाईन ऑफ ॲक्शन. लाईन ऑफ ॲक्शन कोणती आहे, याची लाईन ऑफ ॲक्शन अशी बघा, या पिवळ्या कलरची लाईन ऑफ ॲक्शन याची. तर या लाईन ऑफ ॲक्शनवरती तुम्ही या पॉईंट ऑफ ॲप्लिकेशनला कुठे बी नेऊ शकतात. मग या ए पॉईंटला मी उचलून इथं बी नेऊ शकतो रे,
ठीक आहे ना. ठीक आहे, इथं पण नेऊ शकतो. तो इथं आपण या फोर्सला असं दाखवू शकतो परत, किंवा त्यालाच उचलून आपण इथं बी दाखवू शकतो. बघा, तो लाईन ऑफ ॲक्शनमध्ये तुम्ही पॉईंट ऑफ ॲप्लिकेशनला कुठे बी नेऊ शकतात, पण विथिन द बॉडी, बाहेर नाही. बाहेर नाही, कळालं का? विथिन द बॉडी. तो मी काय बोललो बरं का, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन जो होता ना, हा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ए, या पॉईंट ऑफ ॲप्लिकेशनला तुम्ही या लाईन ऑफ ॲक्शनच्या अलॉंग, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन जो हा ए आहे याला लाईन ऑफ ॲप्लिकेशनच्या अलॉंग, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशनला लाईन ऑफ ॲक्शनच्या अलॉंग कुठे बी नेता येतं, पण त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन बदलता कामा नये आणि हा विथिन बॉडी असायला पाहिजे. त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन बदलायला नको. नियम काय सांगतो की तुम्ही लाईन ऑफ ॲक्शनवरती पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन कुठे बी न्या, याला म्हणतात पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन, आणि ही आहे लाईन ऑफ ॲक्शन. या लाईन ऑफ ॲक्शनवरती पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन तुम्ही कुठे पण न्या, पण लक्षात ठेवायचं काय की त्याची डायरेक्शन जे ना, डायरेक्शन बदलायला नको आणि मॅग्निट्यूड पण बदलायला नको. क्लिअर आहे का? प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी क्लिअर झाला. वेक्टरच्या केसमध्ये याला शिफ्ट करून टाकतात लोक, उचलून याला इकडे ठेवून देतात, राईट. या पद्धतीने तुम्ही पॅरलेलोग्राममध्ये पण बघितलं होता. तो वेक्टरच्या केसमध्ये आपण फोर्सला इकडे तिकडे ठेवतो, पण त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन बदलत नव्हती तिथं पण. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण जे काय आहे हे झाला प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. तो प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी आपण कव्हर करून टाकला. आता उरलेत आपले दोन नियम. एक आहे ट्रायंगल लॉ आणि दुसरा आहे ट्रायंगल लॉ आणि दुसरा पॉलिगॉनल लॉ. तो ट्रायंगल लॉ काय असो, पॉलिगॉनल लॉ काय असो, ते पण आपण बघून घेऊ. तर मी तुम्हाला जेव्हा शिकवलं होतं कंपोजिशन ऑफ फोर्सेस, कंपोजिशन फोर्सेसला आपण म्हणतो कंपाऊंडिंग ऑफ फोर्सेस. कंपाऊंडिंग करण्यासाठी किंवा कंपोजिशन करण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती होत्या. एक ॲनालिटिकल मेथड होती आणि दुसरी आपल्याकडे कोणती होती, एक ॲनालिटिकल मेथड होती आणि एक होती ग्राफिकल मेथड. ॲनालिटिकल मेथडमध्ये तुम्ही काय बघितलं होतं, पॅरलेलोग्राम थिअरम, ज्याला तुम्ही एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करू शकलात, मॅथमॅटिकली प्रूव्ह करता आलं नाही. पुढे जे होतं, इथं होतं ग्राफिकल मेथड. तो ग्राफिकल मेथडमध्ये आपल्याला दोन नियम शिकावे लागतात. एक ट्रायंगल लॉ आहे, ट्रायंगल लॉ, आणि दुसरा आहे पॉलिगॉनल लॉ. पॉलिगॉनल लॉ, एक ट्रायंगल लॉ आहे आणि एक पॉलिगॉनल लॉ आहे. मग आता एक काय असतं बघा, ट्रायंगल लॉ आणि दुसरा कोणता आहे, पॉलिगॉनल लॉ. ट्रायंगल लॉ काय सांगतो की एका पॉईंटवरती दोन फोर्सेस लागत आहेत. समजा ही बॉडी होती आणि या बॉडीवरती आपण एका पॉईंटवरती दोन फोर्स लागतो आहे. एक असा फोर्स लागतो आहे आणि समजा एक असा फोर्स लागतो आहे. ठीक आहे ना, असे काहीतरी दोन फोर्स लागतात. तर एका बॉडीवरती जर का समजा दोन फोर्सेस लागत असतील तर तुम्ही काय करू शकतात, तुम्ही त्याला ट्रायंगलची साईड जर का रिप्रेझेंट करू शकलात, ठीक आहे ना. एका पॉईंटला को प्लेनर कॉन्क्रंट फोर्स सिस्टीम आहे. पहिले तर लक्षात घ्या, को प्लेनर आहे आणि कॉन्क्रंट आहे. मग कॉन्क्रंट असेल तर एका पॉईंटमधून फोर्स लागत असेल, तो को प्लेनर कॉन्क्रंट फोर्स जर का असेल आणि त्याच्यावरती जर का दोन फोर्सेस लागत असतील आणि त्याला जर का तुम्ही ट्रायंगलची बाजू जर का रिप्रेझेंट करू शकलात, ठीक आहे, तर ट्रायंगलची बाजू जर का तुम्ही रिप्रेझेंट करू शकलात तर तिसरी बाजू दाखवणारा जो पण फोर्स असतो तो आपली काय असते, रिझल्टंट असते. तो काय असतो, आपला रिझल्टंट असतो. परंतु याला बोलताना असं बोलावं लागत नाही, त्याला व्यवस्थित आपल्या स्टेटमेंटच्या स्वरूपामध्ये बोलावं लागेल. मी कसं बोलतो बघा, याला मी कसं बोलतो, तर ट्रायंगल लॉ जो काही आपल्याला ट्रायंगल लॉ बघायचा आहे आणि ट्रायंगल लॉ आपल्याला कसा विचारतात मी त्याचं स्टेटमेंट तुम्हाला सांगतो. काय म्हणतात, इफ नंबर ऑफ को प्लेनर कॉन्क्रंट फोर्स विच आर ॲक्टिंग सायमल्टेनियसली ॲट अ पॉईंट. ठीक आहे, हा पॉलिगॉनल झाला. मी दोन फोर्सवाला सांगतो. तर ट्रायंगल लॉ कसं सांगतात, इफ टू को प्लेनर कॉन्क्रंट फोर्स आर ॲक्टिंग सायमल्टेनियसली ॲट अ पॉईंट. तो एकाच पॉईंटला दोन फोर्सेस जे कॉन्क्रंट आहेत, कॉन्क्रंट को प्लेनर, ते ॲक्ट करत आहेत. सो इफ टू को प्लेनर कॉन्क्रंट फोर्स आर ॲक्टिंग सायमल्टेनियसली ॲट अ पॉईंट विच आर रिप्रेझेंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय साईड ऑफ ट्रायंगल. आणि याला तुम्ही रिप्रेझेंट करू शकतात मॅग्निट्यूड अँड साईड, मॅग्निट्यूड जे काय आहे ना, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ साईड ऑफ ट्रायंगल. तर जे पण दोन फोर्सेस एका पॉईंटला लागत होते याला जर का तुम्ही ट्रायंगलची साईड म्हणून जर का रिप्रेझेंट करू शकलात तर तिसरी जी पण बाजू आहे, ठीक आहे, तिसरी जी पण बाजू आहे ती तुम्हाला रिझल्टंट देत असते. त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आपल्याला भेटून जात असते रिझल्टंटची. मग याला समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. बघा, ही बॉडी होती, ठीक आहे, या बॉडीवरती आपण को प्लेनर कॉन्क्रंट फोर्स लावतोय दोन, ठीक आहे. हा लागतोय समजा P1 आणि हा लागतोय समजा P2. ठीक आहे, याला जर का आपण रिप्रेझेंट करू शकलो ट्रायंगलच्या स्वरूपामध्ये ऑर्डरनुसार, ऑर्डर कसं बघा बघा. आता मला सांगा, हा P इकडे चालला रे असा, त्याला लॉ ऑफ प्रिन्सिपिलिटीनुसार मी असा लावून देत असतो. आणि हा कुठं चालला बरं का, हा असा चालला. ठीक आहे, तुम्हाला सेम ऑर्डरमध्ये रचायचं याला. हे जे दोन फोर्सेस ना सेम ऑर्डर म्हणजे काय, एका पाठोपाठ. मग कसं रचता येईल, तुम्हाला नाही वाटत का असं रचता येईल मला? बघा, तो P फोर्स असा लागत होता ना, याला इथपर्यंत दाखवा आणि हा P2 फोर्सला बाहेर काढून टाका. तुम्हाला नाही वाटत का हा असा पुढे चालला आहे ना, हा असं पुढे चालला, एका पाठोपाठ दाखवता आलं ना मला. मग मी एका पाठोपाठ असं दाखवलं याला, बघा असं पाठोपाठ दाखवला. हा P1 आहे आणि हा P2 आहे. तो याला मी आता ट्रायंगलची साईड म्हणून समजून घेतलं. तर तिसरी जी पण बाजू असेल इन ॲपोजिट ऑर्डर म्हणजे काय बरं का, हे कसे फिरतायत रे, हे चाललेत घड्याळाच्या दिशेने. मग घड्याळाच्या उलट्या दिशेने जर का तुम्ही हे लाईन काढून टाकली ना, तर याचा जो पण हे जे पण येईल ना,
हे तुम्हाला काय भेटून जाईल, हा रिझल्टंट भेटून जाईल. हा काय भेटेल तुम्हाला, रिझल्टंट. कळतंय का? नवीन हे वाचतो मी. इफ टू को प्लॅनर कॉन्करंट फोर्स आर ॲक्टिंग सायमल्टेनियसली ॲट अ पॉईंट विच आर रिप्रेझेंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू साइड ऑफ ट्रायंगल in same order the resultant of the force represent in magnitude and direction by third side of triangle in opposite order मध्ये हा रिझल्ट येईल, जो की आपल्याला मॅग्निट्यूड आणि काय देऊन देईल, डायरेक्शन देऊन देईल. क्लिअर आहे का? उदाहरण नवीन सांगू का रे? समजलं राईट? तो हा समजलेला आहे. पुढचा आता काय, पॉलिगोनल लॉ असतो. पुढचा लास्टवाला कोणता आहे आता या चॅप्टरमधला लास्टवाला पॉईंट कोणता उरला आहे, पॉलिगोनल लॉ. पॉलिगोनल लॉ काय म्हणतो की को प्लेनर फोर्स सिस्टीम आहे, ठीक आहे. को प्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे, परंतु फोर्स 2 नाही, आता फोर्स जास्त आहेत. म्हणजे पॅरलोग्राम थेरम लावण्यासाठी फोर्स 2 असायला पाहिजे, ठीक आहे. तुम्हाला लॅमिस थेरम जर का लावायचं असेल, लॅमिस थेरम आपला काय बोलतो, साइन रूल, तो आपल्याला पुढे जाऊन शिकायचाच आहे. त्यासाठी तुम्हाला 3 फोर्स लागत होते. तुम्हाला ट्रायंगल लॉ जर का लावायचा असेल तर तिथे 2 फोर्स लागत होते. पण पॉलिगोनलच्या केसमध्ये, पॉलिगोनलच्या फोर्समध्ये नंबर ऑफ फोर्स असतात. नंबर ऑफ फोर्स को प्लेनर फोर्स असतात, कॉन्करंट फोर्स असतात. तर को प्लेनर कॉन्करंट फोर्स जर का नंबर ऑफ असतील, म्हणजे जास्त असतील, तर त्या केसमध्ये आपण पॉलिगोनल लॉ लावत असतो. काय असतो बरं का तो, इफ नंबर ऑफ को प्लेनर फोर्स ॲक्टिंग सायमल्टेनियसली ॲट अ पॉईंट विच आर रिप्रेझेंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय साईड ऑफ पॉलिगोनल. साईड ऑफ पॉलिगोनल म्हणजे काय बरं का, आता त्रिकोण तर झाला, चल त्रिकोण सोडून झाल्यानंतर काय बरं का, आता चौकोन, पंचकोन, नंतर षटकोन, अष्टकोन, असे त्याला म्हणतात पॉलिगोनल. तर मग हे बघा, आता समजा ही एक बॉडी होती, याच्यावरती असा एक फोर्स लावतोय, असा एक फोर्स लावतोय, असा एक फोर्स लावतोय, असा एक फोर्स लावतोय, असा एक फोर्स लावतोय. तर तुम्ही काय करू शकतात बरं का, तुम्ही काय करू शकता, सेम ऑर्डरमध्ये पॉलिगोनल बनवण्याचा ट्राय करू बरं का. जसं की काय, आता बघा, समजा याला मी P1 म्हणतोय, याला मी P2 म्हणतोय, याला मी P3 म्हणतोय, याला P4 म्हणतोय, याला मी P5 म्हणतोय. आता यांना जर का समजा मी एका पाठोपाठ जर का रचायला गेलो तर कसं रचेल, समजा P1 आहे ना, हे P1 असं राहू देतो. एका पाठोपाठ रचायला जर का गेलो तर कसं होईल बरं का, पहिले मी P1 रचला, P1 नंतर कोण येईल बरं का, P2, हा P2 असा आला, ठीक आहे ना. याला पुढे काढून देतो, असा P2 असा, ऑर्डर सेम पाहिजे. हा P1 असा आला, P1 असा आला, P2 मी असा दाखवून दिला, ठीक आहे. आता P3 मला आणायचं, समजा तो P3 कसा आणेल, आता P3 जो काही ना, हा P3 असा लागत होता, आता म्हणजे असा लागत होता समजा. तो याला तुम्ही काय करू शकतात, याच पॉईंट आहे ना, इथून तुम्ही याला मी P1ला असं दाखवला, P2ला मी असा दाखवून दिला, P3ला जर का मी असं दाखवायला गेलो तर तुम्हाला आपल्या ट्रान्समिसिबिलिटीनुसार त्याला शिफ्ट बी करता येते. शिफ्ट जर करायला गेले तर P3ला कसं शिफ्ट करून टाकणार तुम्ही, असं इकडे करून टाका, कळालं का. या पद्धतीने P4ला कसं करणार, P4 असं चालला आहे, असा काहीतरी करा. तो या पद्धतीने तुम्ही काय करता, त्याला ती ऑर्डर रचत जातात. आणि ऑर्डर जर का तुम्ही रचत गेले, ठीक आहे, ऑर्डर जर का तुम्ही रचत गेले तर पॉलिगॉनला क्लोज करणारा जो पण रेषा भेटेल ना तुम्हाला, पॉलिगॉनला पूर्ण पॉलिगॉन क्लोज होत नाही, तर पूर्ण पॉलिगॉन क्लोज व्हायला जेवढा पण फोर्स येईल ॲपोजिट डायरेक्शनमध्ये, हे सगळे अशी घुमत होते ना, ॲपोजिट डिरेक्शनमध्ये जो पण येईल ना, तर याची जी मॅग्निट्यूड असेल आणि याची जी डायरेक्शन असेल, हेही आपल्याला रिझल्टंट देऊन देत असते. तर ॲपोजिट ऑर्डरमध्ये मारलेला हा जो बाण आहे, हा आपल्याला रिझल्टंट भेटून जाईल, त्याची आपल्याला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन पण भेटून जात असते. MCQ करत असताना हे पुन्हा आपल्याला येणारच आहेत, तेव्हा आपण त्याला डिटेलमध्ये व्यवस्थित समजून घेऊ. तर अशा पद्धतीने जे काही आपला हा पहिला चॅप्टर संपलेला आहे, याचे MCQ आपण उरलेले थोडंसं 8 लेक्चरपर्यंत उद्या कंप्लीट करू आणि उद्या आपण पुढचा चॅप्टर सुरू करू शकतो, इक्विलिब्रियम किंवा फ्रिक्शन. ठीक आहे, तिथं आपण थांबूया. बाय बाय.